मदत झालं ना. आपण वेगवेगळे भेद लक्षात घेतले. त्याच्यामधला मुख्य भेद वर ईश्वर किंवा ब्रह्म, खाली जीव आणि इकडे प्रपंच जड. जड आणि ईश्वरातला भेद, जड आणि जीवाचा भेद आणि ईश्वर आणि जीवाचा भेद, हे तीन भेद स्पष्ट त्रिकोणाचे तीन बाजू आहेत. बरोबर आहे. ईश्वर एक आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. मग राहिले दोन कोण? जीव, एक खालचा जीव आणि वरचा कोण राहिला जड. तर जडामध्ये अनंत भेद आहेत. तर जड जड भेद तिथे आणि इकडे जीव जीव भेद. यांना लक्षात कसं ठेवायचं? कधी विचारलं, कोणी सांगितलं तर याच्यामध्ये आपली भ्रांती होता का म्हणे. लक्षात कसं ठेवायचं? त्रिकोण लक्षात ठेवायचा. काय ठेवायचं? वर कोण? ईश्वर. इकडे कोण? जीव. इकडे कोण? दोघांपेक्षा वेगळा. हे तीन तीन बाजू आणि तीन कोण है ना. कोणाला तरी एकाला धरायचा, जडाला धरला तर जड आणि ईश्वराचा भेद एक बाजू, है ना. जड आणि जीवाचा भेद दुसरी बाजू, ईश्वर आणि जीवाचा भेद तिसरी बाजू. तीन बाजू झाल्या. आता दोन कोण धरायचे? कारण ईश्वराच्या कोणाला ईश्वर अनेक नाही आहे, एकच आहे. त्याच्यामुळे त्याला सोडून द्यायचं आहे ना. मग जडाचा कोण धरला हा, तर जडाच्या कोण मध्ये जड अनंत आहेत ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथेच किती झाले बघा, है ना. तर जड जड भेद या कोणात आला. आणि जीवाजवळ जीवाचे सुद्धा अनंत भेद है ना. ते जीव जीव भेद असं लक्षात ठेवायचं. त्रिकोणाचे तीन कोण? ईश्वर, जीव आणि जड. जड ईश्वर भेद, जड जीव भेद, जीव ईश्वर भेद, जडा जडाचे भेद, जीवा जीवाचे भेद. ईश्वरामध्ये भेद नाही, ईश्वर भेद है ना. असं लक्षात ठेवलं की आपलं काम जमलं. हे भेद कशाचे समजले. आता जीव आणि ईश्वराच्या भेदाविषयी आपण पाहिलं. आता जीवा जीवाचा भेद 2 नंबरचा, याच्याविषयी बाधक, भेदाला बाधक करायचं. काय करायचं? भेदाला काय करायचं? बाध करायचं. आणि ऐक्याला काय करायचं? साध करायचं, सिद्ध करायचं. ऐक्याला सिद्ध करायचं तर ऐक्य सिद्ध करण्यासाठी साधक युक्ती असतील. आणि भेदाला बाध करायचं असेल तर भेदाची बाधक बुद्धी असते, है ना. बाधक बुद्धी म्हणजे काय? अनुमान करून काय करायचं? भेद असिद्ध आहे ना. असं आता जीव जीवाचा भेद, जीव जीवात परस्पर भेद आहे ना. तर हा खरा का खोटा? नाही, व्यवहारात आपल्याला खरं वाटतो की नाही, है ना. पण व्यवहारात तुम्हाला काय वाटतं? हे व्यवहाराच्या कामाचं ना. काय व्यवहारात तुम्हाला काय वाटतं? हे व्यवहाराच्या कामाचं. पण परमार्थात तुम्हाला काय वाटतंय, है ना. हे परमार्थाच्या कामाचं. आणि परमार्थामध्ये तुम्हाला काय वाटतंय याला महत्व नसतं. तर साधू संत आणि शास्त्र काय सांगताय याला महत्व असतं, है ना. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला व्यवहारात जे वाटतं तेच परमार्थामध्ये वाटणार. बरोबर आहे ना. जीवाजीवामध्ये भेद आहे, सरळ आहे. तू भिन्न आहे, मी भिन्न आहे, तू भिन्न आहे, हे भिन्न आहे, हे भिन्न आहे, हे भिन्न, या सगळ्या भिन्न आहे. हेच वाटणार का नाही? तर व्यवहारामध्ये आपल्याला काय वाटतं? जीवाजीवामध्ये भेद आहे म्हणून, है ना. पण सांगतात जीव जीवात परस्पर भेद आहे असे वाटणे ही भ्रांती होय. हे कोण बोलतंय? परमार्थातला माणूस बोलतोय, शास्त्र बोलतंय, काय बोलतंय? संत बोलतात.
ऋषीमुनी बोलतात की जीवाजीवामध्ये जो भेद आहे ही काय आहे? भ्रांती आहे. ह्या भ्रांतीचा परिणाम काय? या भ्रांतीचा परिणाम काय? रागच बस. कुणाचं जुळत असेल, लग्न जुळत असेल, है ना, है ना, सगळे टप्पे झाले, आता फक्त तारीख ठरवायची, है ना. तेवढ्यात भावकीने काहीतरी केलं, झालं ना. त्याने निरोप पाठवला, काय येण्याची गरज नाही आहे, लग्न मोडलं, झालं ना. हे कशामुळे? द्वेषामुळे झालं ना. तर जीवाजीवामध्ये भेद आहे, तर त्या ठिकाणी काय होणार? परस्पराविषयी द्वेष मत्सर करतात व त्यामुळे दुःखासच प्राप्त होतात, है ना. भेदामुळे काय करणार? दुःख होणार. हे बघा, तुम्हाला तुमची मुलं जवळची वाटणार की नाही? हा, आपला तो बाब्या वाटणार ना, आणि दुसरं मुलग कार्ट वाटणार की नाही? हे हाय की नाही? प्रत्येकाला वाटतं की नाही? आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटतं, है ना. अरे साधू संतांनाच वाटतंय की बुवा तुमची 100 मुलं इथे ठेवावी, त्याचा धर्म, त्यांना काहीतरी ज्ञान द्यावं, त्यांचं जीवन चांगलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी येऊ नयेत, व्यसन येऊ नये. आता प्रत्येक माणूस काही संत असतो का? नसतो ना. त्याला फक्त काय वाटतं? मी राजा, माझी राणी आणि माझे 2 राजकुमार आणि राजकन्या, बस. ह्याच्यापेक्षा दुसरं काय वाटत नसतं. दृष्टी त्यांची एवढीच, किती? 4 जण. आता ते आईबाप सुद्धा नको वाटतात, आईबाप सुद्धा नको वाटतात ना. आईबाप ओझच वाटतं का नाही सांगा? तेच गोष्ट आहे. जीव जीवामधल्या भ्रांतीमुळे काय होतं? द्वेष होतो, मत्सर होतो, आणि काय जीवनामध्ये दुःख येतं, बरोबर आहे. व त्यामुळे दुःखास प्राप्त होतात. म्हणून भेद भ्रम हितावह आहे का भयावह आहे? 2 आहेत. वह दोन्ही जगात आहे. हितावह आहे का भयावह आहे? भयावह आहे. हितावह नाही, कल्याण करणारा नाही, हित करणारा नाही आहे. हितावह नसून भयावह आहे. हे सर्व अनुभूत आहे. हे सर्वांना काय केलंय माहित आहे. सगळ्यांना अशीच अनुभूती असते, हे सगळ्यांना माहिती आहे. हे सर्व अनुभूत आहे. या भ्रांतीच्या निवृत्तीसाठी, या भ्रांती, ही जर भ्रांती म्हणतात, एकदा त्याच्यावर शिक्का मारलात की तुम्ही ही भ्रांती, मग भ्रांती म्हटल्यानंतर भ्रांती निवृत्त झालीच पाहिजे की नाही? काय झाली पाहिजे? भ्रांती निवृत्त करण्यासाठीच असते. त्याच्यावर शिक्का कशासाठी म्हणतात? हे बघा, हा माणूस अपराधी आहे असं का ठरवलं जातं? एकदा तू हा दोष केलेला आहेस आणि तू अपराधी आहे असं जेलरने सांगितलं, तर मग त्याला काय होणार? दंड होणारच ना, है ना. त्याला दंड करण्यासाठी त्याला ठरवलं जातं की तू अपराधी आहेस, काय, है ना. एकदा तू अपराधी आहेस, तू हा अपराध केलेला आहेस असं सिद्ध झालं की मग त्याची रवानगी कुठे होणार? जेलमध्ये होणार. तोपर्यंत तो 9 समन्स टाळू शकतो ना, आहे ना. अपराधी आहे असं म्हणून एकदा झालं जेल, मग जेलमध्ये तुम्ही ठेवू शकता, बरोबर आहे ना. तर तशाच तऱ्हेने ही भेद भ्रांती हा तुम्ही शिक्का मारला त्याच्यावर, मग ती कशासाठी शिक्का मारता तुम्ही? भेद भ्रांती निवृत्त करण्यासाठी. भेद हा भेद, ही भेद भ्रांती आहे, हे असं तुम्ही का ठरवता? कशासाठी ठरवता? निवृत्त करण्यासाठी ना. कशासाठी? निवृत्त करण्यासाठी. भेद भ्रांती काय करायची असते? साधायची नसते, निवृत्त करायची असते. मग साधायचं काय असतं? ऐक्य साधायचं असतं. आणि भेद भ्रांती बाध करायचा असतो, म्हणून भेद भ्रांतीला निवृत्त करायचं असतं, बरोबर आहे. चलो, आता याच्यासाठी काय करायचं? मग युक्ती काय? घटाकाश या दृष्टांताचा विचार करू.
तो असा की निरवय असणारे जे मोठं आहे बृहत आकाश, महाकाश, त्याचं नाव काय? महाकाश है ना. ज्याला काय उपाधी लागलेली नाही त्या आकाशाला काय म्हणायचं? महाकाश म्हणायचं. हे कुठं आहे? हे कुठं आहे? नाही कुठं नाही आहे हे सांगा. काय हे कुठं आहे म्हणून विचारू नका, कुठं नाही आहे ते सांगा, है ना. म्हणजे सर्वत्र आहे ना हे महाआकाश. कुठं नाही असं नाही आहे, सगळीकडे आहे. हे सर्वत्र व्याप्त आहे. 50 घटात व्याप्त असलेल्या महाकाशाच्या कल्पित अशा प्रत्येक भागास घटाकाश असे नाव प्राप्त होते. 5 घडे तुमच्या घरात आहेत. किती? 50. किती आहेत? है ना. त्या 50 घटामध्ये इतकुलं किती आकाशे झाली? 50 आकाशे झाली ना. कशामुळे? पण हाय काय मूळ ते महाकाश आहे ना. पण ते हा घट 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा, 10, 15, 20, 25, 50 है ना. त्याच्यामुळे किती आकाशे झाली? 50 आकाश. होती किती पण झाली किती? कोणामुळे? हे लक्षात आलं ना. 50 घटामुळे 50 आकाश निर्माण झाली. बरोबर आहे. बघा ते निरवय असणारे मूळ आकाश हे सर्वत्र व्याप्त आहे. 50 घटात व्याप्त असलेल्या महाआकाशाच्या कल्पित अशा प्रत्येक भागास घटाकाश असे नाव प्राप्त होते. ही घटाकाशे घटाच्या उपाधीमुळे भिन्न भिन्न दिसत असली तरी तो त्या घटाकाशाचा परस्परामधील भेद हा औपाधिक आहे. कल्पित असल्यामुळे ती घटाकाशे तत्वत व्यापक महाआकाशाहून भिन्न नसून एक रूपच आहे. बाधक युक्ती काय करायची? आकाश एकच आहे, महाआकाश आहे ना. परंतु हे पहिल्या घटाचं नाव काय? पहिलं घटाकाश. दुसऱ्या घटाचं मध्ये असणाऱ्या आकाशाचं नाही, दुसरे घटाकाश है ना. असे किती आकाश झाले? ही 50 आकाश जी आहे ही वास्तव कोण आहे? महाकाशच आहे. मग ती कल्पित कशी झाली? उपाधीमध्ये लक्ष गेलं तुमचं म्हणून. कोणाकडे गेलं? है ना. उपाधीमध्ये लक्ष गेलं. हा पहिला गट आहे, दुसरा गट आहे, तिसरा गट, चौथा, 5वा, 6वा गट. या उपाधीकडे लक्ष गेलं म्हणून मोठ्या त्या महाआकाशामध्ये काय झालं? हे पहिला आकाश, दुसरा आकाश, तिसरा आकाश झाला. तर हे जो भेद आहेत किती झाले? 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 4, 1, 2, 5, 1, 2 हे सगळ्यामध्ये जे भेद झालेले आहेत हे भेद खरे आहे का खोटे? खोटे. खोटे का? हा उपाधीमुळे झालेले आहेत म्हणून. हे भेद कसे आहेत? औपाधिक भेद आहे ना. पहिला आकाश, पहिला घटाकाश, दुसरं घटाकाश, तिसरं घटाकाश, चौथा घटाकाश, हा जो भेद आहे हा कल्पित भेद आहे. त्या घटाकडे बघून, घटाकडे दृष्टी अडकवून आपण त्या मोठ्या आकाशाचे सुद्धा देखील काय केलंय? भेद केले. बरोबर आहे ना. तर हे भेद कसे आहे? कल्पित आहेत है ना. घटाकाश मधला भेद कल्पित आहे. कारण उपाधीमुळे बनलेलं असल्यामुळे. कशामुळे? औपाधिकत्वात. कसं म्हणणं? औपाधिक असल्यामुळे है ना. घटाकाश हे दुसरं घटाकाश, तिसरं घटाकाश, हे घटाकाशामधले भेद हे कसे आहेत? कल्पित आहेत है ना. कशामुळे? उपाधीमुळे. आता हे झालं उदाहरण. तसंच आहे ना. हा जो आहे याचं नाव काय ठेवलंय? भारतानंद. याचं नाव काय ठेवलंय? वैभव. त्याचं नाव काय ठेवलंय? जगजीवन. त्याचं नाव काय ठेवलंय? आणखी कोणीतरी याचं नाव ठेवलंय पेंटर. या पण ठेवलेली आहेत नावा ना है ना. कशामुळे? शरीर या उपाधीमुळे झालेलं आहे, अविद्या या उपाधीमुळे झालेलं आहे ना.
लिहा, सगळ्यांना सांग, हळूहळू सांग, लिहून घ्या. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत विचारित. स्वीकारित आहे ना. तिला आठवलं बघ, ज्ञानेश्वरी वाचतेस तू, हे तुमची बहीण आहे, सारखी ज्ञानेश्वरी वाचून बसते. तिच्या जीवाचं सोनं करून टाकलं तिने. संसारात माती होते, बर काय, संसारात माती होते, पण परमार्थात सोनं होतं. मिळालं का? सगळं मिळालं. परत एकदा सांगून दे. स्वीकारिती. बरोबर आहे ना. या सगळ्या उपाधीमध्ये, उपाधी आपल्याला दुरून दिसत असली तरी आतमध्ये गुप्त रूपाने कोण आहे? चैतन्य आहे. त्याच्यामुळे इथे काय म्हणायचं? चैतन्य हे काय, चैतन्य हे काय, चैतन्य हे काय, चैतन्य हे काय, चैतन्य ते काय, चैतन्य 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 म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यामधली एकत्व अनुभवाला येतं, आहे ना. होय ना, याच्यामध्ये आलंय ना. गोष्ट आहे, लोखंडाने ठरवलं की मी मातीतच राहणार म्हणून, है ना. तर तिचं काय होतं? मातीच होणार. आणि लोखंडाने ठरवलं मी परिसा संघ करणार, मी परिसाला धरून राहणार, म्हणजे आता काय म्हणणार? लक्षात येते का? हे परिसाचं काय काय परिसच काय करतो, काय कल्प करतो. मातीपासून तुम्हाला काय करत असतो? सोनं बनवत असतो, नाही तर ते भंगारच असतं, गंजलेलं असतं आणि नष्ट होणारच असतं. पण ज्या वेळेला परिस लागतो त्यावेळेला काय होतं? त्याचं चमचमणारं काय होतं? सोनं होतं. परिस कोण आहे? चैतन्य. तुम्हाला गुरुच आठवतोय. परिस आपला देव आहे, ईश्वर आहे, चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य आहे. हे आपणाला एकदा हाताशी लागलं, मिळालं, त्याला पकडलं की आपल्या जीवाचं सोनं होतं. हा, गुरुविषयी प्रेम असतं आपणाला. कारण तो सर्वभूत सर्वत्र कणाकणामध्ये आहे, व्यापलेला आहे. तो दिसत नाही, इंद्रियाने जाणता येत नाही. पण तो हातात ठेवलेल्या आवळ्यासारखं काम कोण करतं? गुरु करतो. हे इथे आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये, तुझ्या कणाकणामध्ये, तुझ्या रोमरोमामध्ये, तुझ्या बाहेर आहे, तुझ्या आत आहे, डोक्यावर आहे, खाली आहे, बाजू आहे, साईडला आहे ना. तू जसा धावत जाशील तिथे तिथे त्याच्याबरोबर तेही जात आहे ना. मागे येशील त्याच्याबरोबर तेही मागे येत आहे. हे सांगणारा कोण असतो? गुरु असतो. हे बरोबर आहे. पण त्याचा स्पर्श व्हावा लागतो ना. कोणाचा? तुम्ही तेच करणार आहे. परमेश्वराचा स्पर्श झाला की आपल्या जीवाचं काय होत आहे? सोनं होत आहे. तो तुम्हाला स्पर्श करवणारा कोण असतो? गुरु असतो. हे खरं आहे. जो गुरुचं ऐकेल, गुरु सांगेल त्याप्रमाणे वागेल, आपलं जीवन बेतेल, त्याचं सोनं होतं. त्याच्या जीवनामध्ये दुःख राहत नाही, त्रास राहत नाही, कष्ट राहत नाही, भ्रांती राहत नाही. हा, चला आपण. तरी तो त्या घटाकाशाचा परस्परामधील भेद हा औपाधिक कल्पित असल्यामुळे ती घटाकाशे तत्वता व्यापक महाकाशाहून भिन्न नसून एक रूप आहे. अधोरेखा करा. एक रूपच आहेत. त्याचप्रमाणे अनेक बुद्धीच्या उपाधीने एकच शुद्ध चैतन्य भिन्न भिन्न रूपे करून जीव रूपाने भासत असले
आहे ना. अविद्या खूप आहेत. तुमच्या अंतःकरणातली बुद्धी निराळी आहे, माझ्या अंतःकरणातली बुद्धी निराळी, यांच्यामधली अंतःकरणामधली बुद्धी निराळी आहे. आणि त्या बुद्धीमधलेलं पडलेलं प्रतिबिंब देखील कसं वाटतं आपल्याला, ते भिन्न आहे, ते भिन्न आहे, ते भिन्न आहे, ते भिन्न आहे, ते भिन्न आहे. मी जीव आहे पण मी भिन्न आहे तुमच्यापेक्षा, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण जो जीव म्हणून जो भेद झालेला हा कशामुळे झालेला आहे, उपाधीमुळे झालेला. हा भेद कशामुळे झालेला असतो, उपाधीमुळे झालेला असतो. आणि त्याला जीव म्हणून जर आपण त्याला पाहायला गेलो, त्याच्यामधलं उपाधी बाजूला केली तर त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय आत्माच आहे, माझ्यामध्ये काय आत्माच आहे, तुमच्यामध्ये काय आत्माच आहे, तुमच्यामध्ये कोण आत्मा, तुमच्यामध्ये कोण आत्मा, हिच्यामध्ये कोण, हिच्यामध्ये कोण, हिच्यामध्ये कोण, हिच्यामध्ये कोण, आत्माच आहे. हा आत्म्याचा आपल्याला काय होतोय, दर्शन होऊन जातं. बरोबर आहे ना. आत्म्याचा साक्षात्कार होतो सगळ्यामध्ये, सर्वभूती आत्मा, एकमेव आत्मा, अशा तऱ्हेचा आपल्याला दर्शन देतो. मग जीव जीव हा भिन्न, मी भिन्न, तो भिन्न, तो, हे कशामुळे, हे उपाधीमुळे. तर उपाधीमुळे जे काय होतं आहे ना, ते कसं असतं, जे औपाधिक असतं, म्हणजे जे उपाधीमुळे होतं ते कसं असतं, कल्पित, मिथ्या असतं, आहे ना. कल्पित असतं, मिथ्या असतं. जीव जीवामधला भेद हा उपाधीमुळे झालेला आहे. आणि म्हणून तो काय आहे, म्हणून तो कसा आहे, कल्पित आहे. बरोबर आहे. हा जीव जीवामधला भेद हा कल्पित आहे. कल्पित आहे का, कल्पित आहे तो औपाधिक आहे, उपाधीमुळे बदलला. तो उपाधीमुळे जे जे असतं ते सगळं कल्पितच असतं. जसं घटाकाश भेद, घटाकाशामधला भेद हा कल्पित आहे, उपाधीमुळे बनलेला आहे, म्हणून तो कल्पित आहे ना, म्हणून तो मिथ्या आहे. आणि खरं काय मग, पारमार्थिक काय, एक महाकाश, हेच खरं आहे. तशा तऱ्हेने आपल्यामध्ये भेद दिसत असले तरी त्याच्यामध्ये कोण काय, सर्वभूती एकमेव आत्माच आहे. ही दृष्टी कोणाची असणार आहे, ही दृष्टी ज्याची असेल त्यालाच महात्मा म्हणायचं असतं. काय म्हणायचं, ही दृष्टी ज्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक आत्मतत्व ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल, ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. तिने सुद्धा सांगितलं, सगळ्या ह्याच्यामध्ये आत्मतत्व पाहणं, आत्मरूपाने प्रत्येकाला पाहणं हे महत्वाचं असतं. तुम्हाला रूपाने पाहिलं, तशी पाहण्याची सवय एकदा लागल्यानंतर तुम्हाला जे वाटणारे वर वाटणारे राग, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी हळूहळू तळाला जातात. कशा तळाला जातात, पावसाळ्याचं पाणी गढूळ असतं ना, होय ना, गढूळ असतं ना, ते स्वच्छ करण्यासाठी काय करतात, तुरटी टाकतात ना, तुरटी अशी फिरवतात. तुरटी अशी फिरवली मग काय होतं, गाळ काय बसतो, तळाला बसतो की नाही, आणि पाणी निखळ शुद्ध पाणी तुम्हाला मिळतं की नाही. तशाच तऱ्हेने हे जे भेद वाढवणाऱ्या ज्या उपाध्या आहेत, हा कचरा आहे. काय, हा गाळ आहे ना, आणि हा गाळ खाली बसला की आपल्याला काय दिसतं, निखळ चैतन्य आपल्याला काय करून देतो, निखळ चैतन्य रूप दिसून. उपाधी हा काय, कचरा आहे. बरोबर आहे ना. हा उपाधी आहे, हे उपाधी आहेत, या उपाधी आहेत, या उपाधी आहेत, असं एकदा तुम्हाला समजावून सांगितलं आहे ना, की मग उपाधी आहे ना त्याला त्यागायचंच असतं, सोडायचं असतं. मग तो खाली बसतं ना. मग हे उपाधी आहे, हे कचरा करून टाकणारं कोण असतं, कचरा करून टाकणारा गुरु असतो. उपाधी आहे, औपाधिक आहे. भेद उपाधी आहे, ही उपाधी आहे, हा भेद औपाधिक आहे. औपाधिक भेद आहे म्हणून तो कल्पित आहे, कल्पित आहे म्हणून तो मिथ्या आहे. बरोबर आहे. तरीही तो भेद कल्पित असल्यामुळे सर्व जीव तत्वतः अधिष्ठानभूत ब्रह्म चैतन्याहून भिन्न नसून एकच आहे ना. आता बघा, ही अविद्या, ही अविद्या, ही अविद्या, ही अविद्या, ती अविद्या, ती अविद्या, ती अविद्या, ती अविद्या आहे ना. ही उपाधी, या उपाधीमुळे कोण अडकलंय, चैतन्य अडकलेलं आहे. बरोबर आहे ना. उपाधीला मी त्या ठरवलं की त्याच्यामधला भेद देखील काय झाला, कल्पित झाला.
तो भेद जर कल्पित झाला, तो भेद जर कल्पित झाला तर मग तो भेद मिथ्या झाला है ना. आता तुमची नजर भेदावर नाही है ना, मग त्याच्यामधल्या कशावर आहे? याच्यामध्ये चैतन्य, याच्यामध्ये चैतन्य, याच्यात चैतन्य, याच्यात चैतन्य, याच्यात त्याच्यात सगळं चैतन्य चैतन्य दिसलं. पण आता ही चैतन्य 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 झालं, तिथे एक महाचैतन्य आहे ना, मग ते काय? ते पण चैतन्य आहे ना. मग आता जीव चैतन्याची काय करणार? त्या महाचैतन्याची काय जीवाशिवाशी भेट, ज्याला म्हणतात ना, काय म्हणतात, जीवाशिवाची भेट जे म्हणतात ना, ते हेच आहे ना. आता गोष्ट काय? कर मोठ्यानं बोल की, सगळ्यांनी लिहून घेऊन देत. जीवाशिवाची जडली समाधी. हा, फिटला प्रपंच सुटली उपाधी. सुटला प्रपंच सुटली उपाधी. हा है ना. प्रत्येकाला कधी ना कधीतरी केलेलं आठवतं की नाही? जीव परमात्मा दोन्ही वैसोनी ऐक्यासनी तयाचे हृदय भुवनी आहे की नाही? ताई बघ, आहे की नाही? लाटताना चिटोर बाजूला ठेवून ताईने पाठ केलेला आहे ना. थोडक्यात काय, जीवाचं कर्तव्य काय? हा जीव इतकुला आहे, स्वतःला मानतोय है ना, पराधीन, अल्पज्ञ, मला काहीच अधिकार नाही है ना. कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपुल्या सत्ता ते स्वाधीनता नाही, असं रडत बसणार आहे ना. कोण आहे? जीव आहे ना. जो स्वतःपुरता मर्यादित राहील तर ते रडतच राहील है ना. त्याने काय धाव कुठे घेतली पाहिजे? सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी. हा सासुरवाचा भीतो जीव ओढे तुझ्या पाशी. पण हे समजलं पाहिजे ना, कळलं पाहिजे ना, जीवाने आपले नाळ कोणाशी जोडलेली आहे आणि आपल्याला कुठे जायचं हे समजलं पाहिजे है ना. दोनच गोष्ट, असा जीव आहे ना. जर भेदामध्ये गेला तर खाली 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 ताळाला रसा ताळाला जाणार, बरोबर आहे ना. आणि जर त्याने ओढ त्या परमेश्वराची घेतली तर त्याच्यामध्ये जाऊन एकरूप होणार. तर जीवाने काय केलं पाहिजे? सतत ओढ कोणाची धरली पाहिजे? त्या परमतत्वाची ओढ धरली पाहिजे. आपली सगळी दृष्टी कुठे लावली पाहिजे? संसारापेक्षा कुठे लावली पाहिजे? त्या परमतत्वामध्ये लावली पाहिजे. मग काय करायचं? काय करायचं? तुकारामासारखं करायचं है ना. तुकाराम महाराज काय म्हणतात? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवा भाव. बरोबर आहे ना. तसं तर बोलायचं झालं, आपल्या वाट्याला दुःख येणारच आहे ना. मानली तर दुःख आहेत, नाही मानली तर आपण तटस्थ आहोत, बरोबर आहे ना. व्याधी येणार आहेत, आधी येणार आहेत, मनाचे त्रास होणार आहेत, शरीराचे त्रास होणार आहेत. पण प्रत्येक वेळेला आपण जर त्या जगाच्या बापाबरोबर आपण जो बोलायला शिकलो, मग तुकाराम महाराज प्रत्येक अभंग सांगतात की काय करतायत. देवा सांगू सुख दुःख नाही ना, तुझे असते, तुझे असो, तुझे मस्तकी. हे आपला निश्चय झाला पाहिजे. काय तुझं हे सगळा प्रपंच हा तुझ्या मस्तकावर घे, जा, मला नको आहे. या लौकिकामध्ये मला आता काही रस उरलेला नाही, हा आपल्या मनाचा निश्चय झाला पाहिजे ना. आणि तुकाराम महाराज बोलून दाखवतात. कोणाला? देवाला बोलून दाखवतात.
मग परीक्षा कोण करणार आहे? देवच परीक्षा करणार आहे ना. आपली कल्याण करणारा कोण आहे? देवच आहे. मग त्याला समजलं पाहिजे ना की तुमचा काय भाव आहे, हा कळला पाहिजे ना. नुसतं तुम्ही फुलं घालता एवढं नाही आहे. तुम्हाला नेमकं काय करायचंय, जीवनामध्ये काय करायचंय हे पण त्याला कळलं पाहिजे ना. फुलं घालतोय, पाणी घालतोय, हे काहीतरी पोरीचं लग्न व्हावं म्हणून सुद्धा करत होतो तो, है ना. बंगला व्हावा म्हणून सुद्धा करत असतो. पोराला नोकरी व्हावी म्हणून सुद्धा तिथे बोलत असतो. नाही, मग बोलायचं ते काय करायचं? आपल्या आत्मिक कल्याणासाठी देवाजवळ बोलायचं का. हा, आहे ना. राहो आता ह्याची ध्यान, राहो आता ह्याची ध्यान, डोळा मन लंपट, कोंड कोंडुनी धर निश्चय आपला, कोंड कोंडुनी धरीन जीवे, देवा भावे पूजिन. हे असं मागणं सुद्धा काय मागायला पाहिजे याच्यासाठी तुकाराम महाराजांची गाथाच आपणाला समजली पाहिजे, आहे ना. आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, तुझे भक्ती विन माया बाबा. जन धन तन केले तृणावनी समान, हे सांगावं लागतं. मी आता माझी योग्यता वाढवलेली आहे. कशाला? तुझ्याशी मिलन होण्यासाठी, तुला मिळण्यासाठी माझी योग्यता वाढून टाकलेली आहे. आणि हे लौकिकामधल्या या गोष्टी आहे या मी खाली दाबून खाली टाकलेल्या, सोडून दिलेल्या आहेत. आता मला ह्याच्यामध्ये काहीही घेणं नाही. तुका म्हणे तुझे आसू तुझ्या मस्तकी, नाही या लौकिकी मद वर्तणे. या लौकिकामध्ये आता मला राहण्याची काही जरूर वाटत नाही. तुझी मला आस लागलेली आहे, तुझं मला प्रेम लागलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुझ्याशीच करणार आहे ना. एक तो याचा अभंग आहे मग अजून वाढत जाते ते पुढे. तेव्हा बघा, या वेदांत म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलं, साध्या रूपाने समजून घेतलं. पोर आपलं अवखळ असतं, है ना. अवखळ असतं ना, मग त्याला आपण काय करत असतो? अवखळ पोराला काय करत असतो? अवखळपणा करत असतो. आता त्याला मारायला सुद्धा काय परवानगी नाही ना, है ना. मग त्याला 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा सतत त्याला समजवत असतो ना, काय असं करू नकोस, असं करू नकोस, असं करू नकोस, असं करू नकोस, असं समजवत असतो ना. तसंच हे जे मन आपलं आहे ना, हे आपलं मन हे देखील आपलं पोर आहे. आणि कसं पोर आहे ते? अवखळ पोर आहे. मग त्याला काय करायचं लागतं? समजवायचंच असतं ना. आपल्या मनाला समजवून द्या आणि त्याला शहाण्या पोरासारखं वागायला लावा की तुमचे सगळे प्रश्न सुटले. कसे? ते अवखळपणा करतं, खोड्या करतं, पोरांना मारतं, पोरांना टपल्या मारतं, पाठीत लाथ घालतं आणि त्याच्या आई बाप येऊन तुमच्या जवळ तक्रार करतात की नाही, हे ना. मग त्याच्या अवखळपणामुळे तुम्हाला त्रास होतो का नाही होतोय? मग त्याला जर तुम्ही शाणं केलं, समजावलं, देवळामध्ये जा, जप कर, पुस्तकं वाच, गोष्टी कर, अशा त्याने समजून केलं तर ते शाणं झालं की नाही झालं? शाणं झालं. मग ते तुम्हाला त्रास देत नाही, खोड्या करत नाही, इकडे तिकडे जात नाही, बरोबर आहे. तशाच तऱ्हेने मनाला समजावं लागतं. मन दुखी होतं, हे येडं मन आहे. स्वतःच्याच चाळ्यामुळे काय होतंय? स्वतः दुखी होतं, बरोबर आहे ना. स्वतःलाच काय म्हणायचंय? तो माझा दुश्मन आहे, झालं मत्सर. मग काय करू? गोळी आणू का? काय मार? कशाने मारू? तलवाराने चाकूने मारू का गोळ्याने मारू? मग त्याच्यासाठी चाकू आणतो, मग त्याच्यासाठी पिस्तूल आणतो, मग सगळे पुरावे तो स्वतः तयार करून ठेवतोय की नाही सांगा. आणि ते मारण्याचं काम केलंय. एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की नाही, ती जत्रेतली गोष्ट सांगितली की नाही? जत्रेतली गोष्ट सांगितली की नाही? हा, जत्रेतली गोष्ट सांगितली की नाही? हा, नाही सांगितली. एकदम मोठा जत्रेचा मेळावा होता आणि त्या जत्रेच्या मेळाव्यामध्ये 2 महाराज, खूप गर्दी होती, लोटालोट, नुसती लोटालोट, नुसती लोटालोट. तो एक महाराज चालत होते,
चालता चालता काय झालं, समोरून एक महाराज आले. समोरून मागच्या गर्दीने लोंढ्याने त्यांना ढकललं आणि त्या महाराजावर जाऊन आदळलं ते. ठीक आहे ना. आता महाराजाने काय करावं मग? महाराजांना त्याचे पाया पडलं आणि रामकृष्ण हरी आपली भेट अशी व्हावी, काय देवाची इच्छा बघा, असं तेवढंच म्हटलं. त्या दुसऱ्याने म्हटलं रामकृष्ण हरी, असं होतच गर्दीमध्ये, असं होतच, जा रामकृष्ण हरी. झालं, संपलं तिथेच, झालं. त्याच वेळेला तिकडून त्या बाजूने एक चरा चरा करत एक पेहलवान जात होता आणि तिकडूनही एक पेहलवान येत होता. बरोबर ना. आता गर्दीच आहे ना, तर या पेहलवाना देखील किती मस्त असलं तरी गर्दीचा लोंढा असतो ना, ढकलूनच दिलं त्याच्याकडे. ढकलून दिलं तर ते त्याच्यावर तो जाऊन आदळला. त्याच्यावर जाऊन आता काय म्हणणार तुम्ही सांगा? अरे एवढा माजलाच होय, माझच काढतो तुमचं. 2 थापडा दिल्या, 2 थापडा दिलं तो. आणि मी काय केलंय म्हणून याने मला उगाच मारतो का? 2 थापडा दिला. त्याच्याबरोबर 2-4 शिष्य होते, त्यांची झोंबाझोंबी झाली. झोंबाझोंबी झाल्याबरोबर लोकांची पळापळ झाली, सगळे पळापळ झाली. मग त्या ठिकाणी दगड चालले, बिठा चालल्या, दांडकी चालली, सगळी चालली. पोलीस आली आणि इकडचे 10 लोक तिकडचे 10 लोक पकडले आणि घेऊन गेले. दोघांमधला फरक लक्षात आला की नाही? हे कशामुळे? समज असेल, ज्ञान असेल तुम्हाला, तर तुमच्यामध्ये काही कुठलीही गोष्ट ही याला जात नाही, टोकाला जात नाही. आणि ही समज नसली तर तुम्ही आपलं दुःख आमंत्रण दिल्यासारखं बोलावून घेत. हे कशामुळे? हे सगळं सांगण्याचं कारण काय? जीवाजीवामधले भेदामुळे काय होतं? द्वेष आणि मत्सर होतं. आणि द्वेष मत्सर कशाला कारणभूत होतात? दुःखाला कारण होतात. लिहून घ्या, पुढे जाऊया. मग आपण निश्चय काय करायचा आहे? निश्चय काय करायचा? लिहा. सर्व जीव तत्वतः अधिष्ठान, तिथे आहे, अधोरेखा करा. सर्व जीव तत्वतः अधिष्ठानभूत ब्रह्म चैतन्याहून भिन्न नसून एकच आहेत असा निश्चय करावा. निश्चय असा करावा. निश्चय कसा करावा? निश्चय असा करावा जो सकारात्मक असला पाहिजे. कसा असला पाहिजे? तुमचं कल्याण करणारा असला पाहिजे. तुम्हाला खड्ड्यात घालणारा असता कामा नये, तुम्हाला चिखलात टाकणारा असता कामा नये, तुमचा असलं नसलेला नाश करणारा असता कामा नये, है ना? तो निश्चय कसा पाहिजे? तुमचं शाश्वत कल्याण करणारा पाहिजे, असा निश्चय करावा. आणि मग काय करावं? असं निश्चय केल्यानंतर काहीतरी त्यागावं लागतं ना. परस्परामधील द्वेष आणि मत्सर याचा त्याग करावा, है ना? अधोरेखा केलीत. हे महत्वाचा आजच्या चर्चेचा भाग काय? हा महत्वाचा भाग आहे की सर्व जीव तत्वतः ब्रह्मचैतन्याहून भिन्न नसून एकच आहेत, हा निश्चय केला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल? परस्परातील द्वेष मत्सर यांचा काय करावा? त्याग करावा. मग तुमचं काय होईल? दुःख तुमचं काय होऊन समाप्त होऊन जाईल. बरोबर आहे. लातूरवरून कोण आलेले आहेत? हा, सुरेखाताईला ओळखतेस का? पण तिला पाहिजे दुसरं कोण लातूरवरून येणार आहे का? पण नाही आहे. आता म्हण, याच्यासाठी आपल्याला तुकाराम महाराजांनी काय बजावून सांगितलेलं आहे तेही पाठ करून ठेवा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. काय बाबा, जा देवाचं बघायचं असेल तुम्ही. हा हा, मागे भरती झालात? बरं बरं, ठीक आहे, घे नमस्कार करा, देवाला नमस्कार करा. हा, जा. भरती झालंच, पण तिकडे सगळं मिळतं बरं का. खायला प्यायला मिळतं सगळं. ते पिऊ नकोस आणि खटखट खाऊ नकोस. हा, मग तुझं कल्याण होईल.
कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे पाठ करून ठेवा, है ना. जीव जीवात भेद भासतो तो कल्पित. वास्तविक सर्व जीव ब्रह्मचैतन्य रूप आहेत असे जाणून कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये. हे त्या सर्वात्मक सर्वव्यापक ईश्वराच्या पूजनाचे मुख्य वर्म आहे. याचा अर्थ तुकाराम महाराजांनी तुम्हाला काय सांगितलं? सर्वात्मक सर्वव्यापी जो ईश्वर आहे त्याचं जर पूजन तुम्हाला करायचं असेल, पूजन करायचं असेल, तर ते तुम्ही पूजन कसं कराल? फुलं आणावी लागतील का? अक्षत आणावी लागतील का? गुलाल आणावा लागेल का? गंध आणावा लागेल का? पाणी आणावं लागेल का? काय आणावं लागेल? काय काय त्याचं वर्म काय, मर्म काय? मग कोणाही जीवाचा मत्सर करू नये बस. मग सर्वेश्वराला, त्या जगाच्या बापाला पूजायचं म्हणजे काय करायचं? हा, हे लोक काय करणार आहे? मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये जातात, है ना. ती त्याच्यामध्ये 1000 रुपयाची दक्षिणा ठेवतात, है ना. आशीर्वाद द्या महाराज म्हणून सांगतात. आणि तिथे सभेच्या ह्याच्यावर चढल्यानंतर एकमेकाचा द्वेष करायला लागतात. बरोबर आहे ना? हे काय बरोबर आहे का महाराज? है ना. सगळी ज्या गोष्टी राजकारण चाललेलं आहे द्वेषापोटी आहे. द्वेष नसेल तर राजकारणच नसेल, है ना. ही गोष्ट लक्षात ठेवल का? कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन. सर्वात्मक परमेश्वराला जर पूजन करायचं असेल त्याच्यासाठी गंध पुष्प माळा काय कशाची गरज लागत नाही. तुम्ही जिथे असेल त्या ठिकाणी प्रत्येक जीवामध्ये हा आत्मा आहे, हा आत्मा आहे अशा तऱ्हेने तुम्ही पाहिलं, मग ठीक झालं ना. आता कोणाला पोराला इथे लागलं, त्याचे मायबाप कुठे आहेत? 100 किलोमीटरवर दूर आहे. मग काय करायचं? तो माझा पोरगाच आहे असं समजून त्याला घेऊन जायचं. पैसे लागले तर घालायचं, द्यायचं, गोळ्या आणायचं, बरं करायचं आणि काळजी घ्यायची. गोळ्या घेईल, हे होईल, त्याला जेवण मिळेल, काळजी घ्यायचं. हेच काम आहे ना. याला तर सर्वेश्वर पूजन म्हणतात ना. भेदाभेद ब्रह्म अमंगळ, है ना. आता कोण जेवायच्या टायमाला आलं, है ना, कोणी असेल, बेकारी असेल, कुठलंही असेल, काही असेल, है ना. मी काय म्हणायचं? सर्वेश्वर पूजनाचं रस काय? आलाच भाऊ लागले का? जा बस तिथे जेव, असंच म्हणायचं की नाही. आता बघ, एक अत्यंत वेडी बाई आली, है ना. इकडे गाठी, इकडे गाठी, इकडे गाठी, इकडे गाठी, इकडे गाठी, इथे बाटल्या, इथे आणखी काही डबडे प्लास्टिकचे असे बांधून अत्यंत ओंगळ याच्यामध्ये आले, आहे ना. ती काय बोलत नाही, काय नाही, काय करत नाही. समजायचं तर काय समजायचं? ते कुठेतरी रस्त्यात भेटलेली असेल, है ना. तर कुठल्या तरी शेतकऱ्याने सांगितलं असेल, जा बाई तू तिथे आश्रमात जा, तिथे तुला सगळं जेवण बिवण मिळून जाईल, जा. हे सांगितलं म्हणून ती आली ना, नाही तर ती कशाला आली असेल सांग. मग काय करायचं? काय करायचं? तुमच्यामधलं सर्वेश्वर पूजनाचा भाव जागला पाहिजे ना. तिला भूक लागलेली आहे ना, भूक लागलेली आहे तिला, म्हणून ती तिथे आलेली आहे. जा रे बाबा मुचकुंदा, शुभम गेला एक पत्रावळीमध्ये काहीतरी आण, भात भाजी सगळं आण, घे, पाणी आणून दे तिला, है ना. मग झाली ती तृप्त झाली, निघून गेली तिची निघून गेली, है ना. तर तुमच्यामध्ये ही जी भावना आहे ना, काय म्हटलं, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुमच्या पुत्राची तुम्ही दया कराल, पण दासा आणि दासीवर काय कराल? छळाल. असं नको. दास असेल, दासी असेल, त्याला सुद्धा काय कराल? अशा सन्मानाने वागवा. कशात? कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा हीन लेखू नका, कोणाला कमीपणा करू नका. त्याचा रास्त हक्क आहे तो द्या. त्याचा विश्वासघात करू नका. त्याच्यावर आफत येईल, त्रास येईल, असं काही करू नका. हे कधी होईल? तुमच्यामध्ये एकात्मा भाव आला असेल तरीही. यालाच तर संतत्व वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे यालाच काय म्हणतात? संतत्व. काय म्हणतात?
तुमच्यामध्ये हे संतत्व आहे, पहिलंच आहे ना. मग ते काय करायचं, आपल्या मधलं काय करायचं, जागृत करायचं. काय करायचं, माचीसमध्ये अग्नी असतो की नाही, घासावा लागतो, घासलं की त्याच्यामध्ये माचीस जळते की नाही. तशाच तऱ्हेने आपल्यामध्ये संतत्व आहे. असं नाही की दुसरेच संत आपण संत नाही, असं नाही. संतत्व आहेच, है ना. आता बघा, तुम्ही देखील सर्वेश्वर पूजनाचं कसं सर्व रोजच्या याच्यामध्ये आपण काय करू शकतो. दिवाळीला आपल्याला वाटतं की नाही, कळवळा यावा की नाही यावा तुम्हाला. दिवाळीला आपण सगळं चांगलं चांगलं खातो, चांगले सुगंधी साबणाने अभंग स्नान वगैरे करतो, आनंदात राहतो, दिवे लावतो, सगळं करतोय. पण तुमच्याच अंबेजोगाईमध्ये कुठल्या तरी रस्त्यावर अत्यंत वेडी बाई पडलेली असते, कपडे ओंगळ असतात, सगळं असतात. मग त्याच्यामध्ये सर्वेश्वर भाव म्हणजे ते पण माणूसच आहे ना. मग तुमच्यामध्ये ही भाव जागृत झाली. आज एक दिवस आपण काय करूया, आपल्या पोराबाळांना कपडा करतो, त्यालाही किंवा त्या बाईलाही एक कपडे करून देऊया, तिला थोडंसं साफसूफ करूया आणि त्याला काय करूया, जेवण बिवण खाऊ घालूया. हे होऊ शकतं की नाही होऊ शकतं. स्थानिक पातळीवर या गोष्टी होऊ शकतात की नाही होऊ शकतात. याच्यामध्ये लोक बोलतील, लोक करतील, लोक म्हणतील काय वेळीचं हे करते असते काय करते. पण आपल्या मनामधले हा जो जागृत भाव झाला पाहिजे की नाही, झाला पाहिजे, है ना. रस्त्यावरून जात असताना तुम्हाला काय दिसलं, मोटरसायकलवरून जात असताना, है ना, कोणीतरी पडलेलं आहे, रक्तबंबाळ झालेलं आहे आणि डोकं फुटलेलं आहे ना. अशा वेळेला लोक काय करतात, भानगडच नको म्हणून मोटरवाले, हे वाले, कारवाले जात असतात सगळेजण. तो तिथे पडलेला असतो, है ना. मग त्याच्यामध्ये ज्याला सगळ्यांच्या हृदयामध्ये चैतन्य आहे असं ज्याला बात असेल, तो काय करेल, तो इतका काफर बनणार नाही, निर्दय बनणार नाही. तो काय झालं तिथे बघेल, थोडंसं पाणी आणून त्याच्या चेहऱ्यावर करेल, हे चालत नसेल तर थोडंसं दाबेल त्याची छाती भीती. डोकं बिकं फुटलंय, रक्तप्रवाह होतोय म्हणून थोडंसं कुठे जिथून वाहत आहे तिथे बांधण्याचा प्रयत्न करेल. रिक्षाला थांबवेल, आपले पैसे रिक्षाला देईल, त्याच्याकडे पिशवीमध्ये असलेला मोबाईल घेईल आणि त्याच्या घराला कळवेल की आम्ही काय करतोय, हॉस्पिटलमध्ये जातोय, तुम्ही या, याला अपघात झालेला आहे आणि तुम्ही काळजी करू नका, मी त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवलेलं आहे. एवढं तरी करेल की नाही तो करेल. कधी त्याला हा जर भाव जागृत असेल तर, है ना. हा आपला जो हा येतो ना श्रीकांत पांचाळ, है ना, हा श्रीकांत पांचाळ एकदा मोटरसायकलवरून पडला, फुटलं डोकं आणि हे झालं आणि सगळेच जण काय करायला लागले, टाळून जायला लागले, है ना. तो किती वेळापासून तिथेच पडलेला होता. एक याच्यामधला माणूस आला कारमधला, त्याने बघितलं तर ते छाती काय करत होते, हालत होते, जिवंत आहे. तर मग लोक उलटे सल्ला द्याल, तुम्ही कशाला भानगडीत पडतात, पोलीस लागतील मागे मागे त्याच्यावर मागे. तो म्हणाला काही नाही, माझ्या म्हणजे पोलीस लागून देत, काय असून दे, काय करायचं, मी ह्याला काय जगवणार, ह्याच्यामध्ये जीव आहे, जगवणार मी त्याला. मोटारीमध्ये घातलं, घेऊन गेला, हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, सगळे काय ते कागदपत्र सह्या बिया केल्या, सगळं केला. तिथे मोबाईल मिळाला, त्याच्यावरून त्याच्या ह्यांना पाठवलं. याची घरची माणसं येईपर्यंत तो तिथे थांबला आणि सगळं झाल्यानंतर त्याचे डोळे थोडेसे उघडल्यानंतर आई वडील वगैरे त्यांना भेटल्यानंतर मग म्हणाला आता मी जातो केला. लक्षात येत आहे का सर्वेश्वर पूजनाचं वर्म. ते खूप वरच झालं. छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्या करू शकतो की नाही. निर्दयता जी माणुसकी शून्यता जो दिसते त्याच्यामध्ये आपण आपलं कर्तव्य असं करू शकतो की नाही. करू शकतो ना. काय वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणणार. जीव वघे देव खोटा नागवी संदेह. हा एक झाला. देव आमचा जीव सकळ जीवाचा.
देव आहे देव आहे जवळी आम्हा अंतर बाहेर आहे ना. तो ह्याच्यामध्ये काय सांगितलं, जीव अवघे, जीव हा जीव नाही आहे, तर जीव अवघे, अवघे म्हणजे सगळेचे सगळे जीव काय देव आहे. हे देवत्व जे आहेत ना आपल्यामध्ये, ही जी उदाहरणं आहेत ना, संत वचन आहेत, ही आपल्याला जगायला खूप मोठी प्रेरणा देतात. आणि ज्या वेळेला आपल्या मनामध्ये संदेह येतात त्यावेळेला आपले इंद्रिय जेव्हा मन ज्या वेळेला ग्लानी प्राप्त करते, आता माझं काही नाही, आत्महत्येशिवाय मला मार्ग नाही आहे, असं ज्या वेळेला या कड्यावर तुम्ही येतात त्यावेळेला हे जर साधू संतांची वचनं असतील ना तर ती तुम्हाला काय करतात, तुमचं रक्षण करतात, योग्य मार्गावर तुम्हाला घेऊन जातात आणि तुमचा नाश टाळून देतात, तुमचं अकल्याण टाळत असतात, तुम्हाला धैर्याने उभं करतात आणि तुम्हाला संकट वाटेनं असं होऊन जातं. बरोबर आहे. हे कधी पण हे आपण समजून घेतलं तर ना, संतवचन समजून घेतलं तर, घरामध्ये तुम्ही गाथा ठेवून द्या, घरामध्ये तुम्ही काय करा, नुसतं ज्ञानेश्वरी ठेवून द्या, घरामध्ये तुम्ही काय करा, भगवद्गीता ठेवून द्या, हे ग्रंथ तुम्ही नाही वाचलं तरी तुमचं कल्याण करतील, पापापासून तुम्हाला दूर ठेवतील, आणि वाचलं तर परम कल्याण नाही तुमचं. ज्या वेळेला वेळ मिळत असेल त्यावेळेला तुम्ही काढा वेळ, 1 तासभर याच्यासाठी मी काढणार, करा. खाली अर्थ दिलेला असतो, खाली कठीण शब्दाचे अर्थ दिले असतात, सगळं असतात, पण हे जाणून घेतलं पाहिजे ना. चला, याचा भावार्थ असा की देव आमचा आहे, निश्चय करून देव आमचा आहे, दुसऱ्या कोणाचा नाही आहे, तो आमचा आहे ना. आपलं म्हटलं, आपलेपणा आणल्यानंतर जवळीक येतं, आपलं मानलं की प्रेम होतं, आणि प्रेम एकतर्फी नसतं, दुतर्फी असतं आहे ना. आणि ज्याला आपण आपलं नाही मानलेलं आहे त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो है ना, तो दुसरा होऊन जातो. आपला आणि दुसरा हे लक्षात आलं का. मग आपण आपलं म्हणजे आपला नवरा, आपली बायको, आपली मुलं, आपली नातरुंड, आपली आई, आपले बाप, हे आपले. बरोबर आहे ना. जास्तीत जास्त आणखी वाढवायला गेलं दवा होती आहे ना, हे आपले होऊन जातात. तुकाराम महाराज सांगतात नाही, आपला कोणाला करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, का तेने विना जीवा सुख नोय. तेव्हा देवाला काय म्हटलं पाहिजे, आपलं म्हटलं पाहिजे. हा, का एरती माईके दुःखाची जनती नाही आधीर अंतिर अवसान. देव हा आपल्याला ज्या वेळेला आपण आईच्या गर्भामध्ये गेलेलो आहोत तेव्हापासून देवाची संगती आपल्याला लाभलेली आहे, आणि ते मरणाच्या शेवटल्या श्वासापर्यंत हे आत्मचैतन्य आपल्या बरोबर राहणार आहे, म्हणजे या शरीराबरोबर राहणार आहे. तर मग तो आपलाच आहे ना, तो आपला सखा आहे ना, तो आपला प्रेमी आहे ना. आणि प्रेम करायचं झालं तर दुसऱ्या कोणावर नाही प्रेम करायचं, देवावरच प्रेम करायचं हे सांगतायत. देव आमचा आहे कारण तो देव सकळ जीवाचा उपजीव्य भूत किंवा अधिष्ठानभूत, सगळ्या जीवाचा काय येथून या ठाव अवघे लक्षायाचे बाब है ना. उंच देवाचे चरण येथे झाले अधिष्ठान, अधिष्ठान म्हणून मी त्याला पाहतोय. जीवाचा उपजीव्य भूत किंवा अधिष्ठान भूत, सर्वात सत्ता स्फूर्ती प्रदान करणारा जीवच आहे. काय म्हटलेलं आहे, देव आमचा आहे, निश्चय करून देव आमचा आहे. का, तो देव सकळ जीवाचा अधिष्ठानभूत आहे, सर्वांना सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करणारा जीवच आहे, म्हणून तो देव आमच्या अति जवळ नितांत सन्निहित किंबहुना सर्वांचं आमचे मूळ तात्विक स्वरूप असून तोच अंतर्बाह्य. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. समजलं ना. देवाचा साक्षात्कार हाच आहे. देवाला पाहणं म्हणजे हेच आपण आहे. देव आहे असं मानणं, आणि देव आहे तर तो कुठे आहे. देव दुसरीकडे कुठे नाही. देव माझ्या कणाकणामध्ये आहे, रोमारोमामध्ये आहे, माझ्या बाहेर आहे, आत आहे, वर आहे, खाली आहे, बाजूला आहे, सगळ्या ठिकाणी आहे. आणि देवा विना याला सत्ता नाही आणि मलाही सत्ता नाही. जड चेतनाला कोणालाही देवा विना सत्ता नाही आहे. आणि मी आहे असं जर म्हणत असेल
तर माझ्यामध्ये देव आहेच, है ना. देवा येणं कोणालाही सत्ता नाही, है ना. आणि तो सगळ्यांना सत्ता देणार आहे. म्हणजे तो असला, आतमध्ये असला तरी हे माझ्या शरीराला सत्ता आहे, मी विद्यमान असतो, जिवंत आहे असं म्हटलं जातं. आणि हा याच्यामधून निघून गेल्यानंतर हे शरीर प्रेत बनतं. प्रेत, त्याचं नाव काय होतं? प्रेत का होतं? आणि प्रेत चाललाय, प्रेत घेऊन चाललेलं आहे. प्रेताला जाळलं असंच म्हटलं ना, माणसाला जाळलं असं थोडंच म्हणतात, प्रेताला जाळलं असं म्हणतात. की जीव चैतन्य संपल्यानंतर त्याची सत्ता संपते, जाळून टाकण्याच्या लायकीचं ते म्हणतं. गाडून टाकण्याच्या, आपण म्हणतो ना माती केली, काय म्हणतोय, माती करण्याच्या लायकीचं ते म्हणतं. तर सत्ता आणि स्फूर्ती, स्फूर्ती म्हणजे तुम्हाला मला जो चैतन्य आहे, बोलावं असं वाटतं, काम करावं असं वाटतं, या सगळ्या गोष्टी कोणामुळे आहे? त्याच्यामुळे आहे. आणि त्याने आतून काढून गेलं की आपण पडून जातो, करतो. विशेषतः स्त्रिया स्वतःला धिक्कार करतात. काय स्वामीजी सांगायचं, काय जन्म मला, बाईचा जन्म मिळाला, किती हे करायचे, किती हाल, किती त्रास, किती काय, किती काय विचारू नका. कुंतीला किती त्रास घ्यावा लागला, द्रौपदीला किती त्रास घ्यावा लागला, सीतेला तर किती काय करू. दिव्य केल्यानंतर सुद्धा त्रासच ना. तर बाईचा जीव नको आम्हाला, नको जीव आम्हाला. तर हे तत्वज्ञान काय सांगते की बाई, तुझं शरीर बाई म्हणून असली तर तू बाई नाही आहे, तर तू कोण आहे? देव आहे. तेव्हा आपलंही देव स्वरूप, देवत्व आपलं जे आहे प्रत्येकामध्ये आहे, मुळात तेच आहे. त्याला काय प्रगट करणं म्हणजे देवासारखं वागणं, साधी गोष्ट आहे ना. देवासारखं वागणं तुम्ही वागायला लागले, है ना. देवाला बरोबर आपल्यावर घेतल्यानंतर तुम्ही देवस्वरूप होऊन जातात. देवस्वरूप तुम्ही आहेच, तुम्ही मरते नाही, तुम्ही अमरच आहेत, है ना. तुम्हाला व्याधी नाहीच, तुम्हाला आधी नाहीच, तुम्हाला कॅन्सर नाही, तुम्हाला दुसरं कुठलं अपंग नाहीत. तुम्ही बाई नाही, तुम्ही स्त्री नाही, तुम्ही वंजारी नाही, तुम्ही मराठा नाही, तुम्ही बामण नाही, तुम्ही दुसरं कोणीच नाही. एकच आपला धर्म काय? चैतन्य, आत्मचैतन्य. हे एकदा आपल्याला कळायला लागल्यानंतर आपल्या शरीराची विटंबना आपण करत नाही, है ना. आपलं स्वरूप मी अमर आहे, है ना, आणि मी आत्मचैतन्य आहे असं ठामपणे आपल्याशी आपण जपलं पाहिजे. हे जपल्यानंतर मग आपल्याला मृत्यू मारू शकत नाही. मृत्यू घाबरणाऱ्यालाच मारतं, हे लक्षात घ्या. आणि जो घाबरत नाही त्याला मृत्यू मारू शकत नाही. मृत्यूला आव्हान तुम्ही देऊ शकता की तुम्हाला मारू शकत नाही, कारण मी आत्मचैतन्य आहे, मी देवस्वरूप आहे, तू मला मारू शकत नाही, माझ्या वाट्याला तू जाऊ शकत नाही, दुसरं गिराईक बघ. हे आपण मृत्यूला आव्हान देऊ शकतो. मृत्यू आपल्याला घाबरवणार नाही. प्रत्येक क्षणी काय घाबरत म्हणायचा, प्रत्येक क्षणाला घाबरत कणत कुथत मरण्यासाठी का मनुष्याचा जन्म आहे का? मला सांगा, काय कणत कुठत मरण्यासाठी का मनुष्याचा जन्म आहे का? नाही. मनुष्याचा जन्म याच्यासाठी आहे की आपलं देवत्व स्वरूप हे अनुभवण्यासाठी, जगण्यासाठी आहे, आणि मरणाचं भय कायमचं नष्ट करण्यासाठी, आणि संसार हा कायमचा आठवण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे. हे जर आपल्या जीवनाचा प्रयोजन तुम्ही लक्षात घेतल्यानंतर तुम्ही आपल्या जीवनाचा आदर कराल. काय कराल? आपल्या जीवनाचा आदर करणं म्हणजे काय करणं? मनुष्य देहाचे ज्ञान, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. लिहून घ्या, सांग, सगळ्यांना सांग, मोठ्याने सांग. मनुष्य देहाचे ज्ञान, सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाचे ज्ञान, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला असे. एवढा अधिकार नारायणे, पाठ करून ठेवायच्या या गोष्टी. कृपा अवलोकने दिला असे. अवलोकने दिला असे. याच्यासाठी आदर्श कोण? प्रयागताई, है ना.
याच्यासाठी काय स्पेशल हे आपणाला काय करावं लागत नाही. एखादं चिटोऱ्यावर घ्यायचं, आपण काम करतो त्या वेळेला, करायच्या वेळेला आपण म्हणायचं, विसरलो का परत बघायचं, विसरलं का तर परत चिटोऱ्या बघायचं, परत चिटोऱ्या बघायचं. आता सांगा, हे जे शरीर तुम्हाला मनुष्य शरीराचं लाभलेलं आहे, हे चांगलं आहे का वाईट आहे? हा, देवेलीला देह भजना गोमटा. नाही ना, चांगलं का वाईट आहे? हे तुम्हाला दुःख देत आहे, त्रास देत आहे, म्हणून साधू संत सांगतात हे मिथ्या आहे, खोट आहे, हे त्याला आपलं मानू नका असं सांगतात की नाही. मी देह नाही, मी आत्मा आहे म्हणजे तिरस्कार करा म्हणून सांगतात की नाही. पण तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, लिहून घ्या, साधे होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. लिहून घ्या. है ना, शिकायचं असतं तर हेच शिकायचं असतं. अर्थ समजून घ्यायचा असतो तो हाच समजून घ्यायचा. सांग ना, मोठ्याने बोल. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, घोषले, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आता तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तुमच्या स्त्री देहाचा तुम्ही तिरस्कार कराल का? नाही ना, बरोबर आहे ना? का? स्त्री देह असला तरी असू देत, पण ह्या देहाने मला काय दिलेलं आहे? मला त्या माझ्या मूळ कारणाचं, माझ्या बापाचं माझं काय दिलंय? ज्ञान करून दिलेलं आहे. मी कोण आहे मला समजावून सांगितलेलं. या शरीरातच समजलं ना, आहे ना? मग या शरीरातच आपणाला ज्ञान होतं ना, है ना? शरीर नसेल तर का तुम्हाला ज्ञान होऊच शकणार नाही. तर शरीर चांगलं का वाईट? चांगलं आहे ना, पण समजलं तर ना. याच शरीराने तुमच्या जीवाचं सोनं होतं का नाही होतं? होतं. आणि याच शरीराने तुम्ही आत्महत्या करता, आत्मघात पण करू शकता की नाही करू शकता. पण तुम्हाला दृष्टी मिळालेली असेल तर काय ना, न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे हा विचार जाणार काही. मग हे एवढे पंडित आले तिथे पाठांतर करून. मग आता मज दृष्टी देई पांडुरंगा, प्रार्थना काय करतोय संत तुकाराम महाराज? काय करतोय? आता मज दृष्टी देई पांडुरंगा, हे पांडुरंगा मला दृष्टी दे. कधी ही प्रार्थना कधी होईल? ज्यावेळेला काही कळत नाही, संदेह आहे, त्रास आहे, तेव्हा पांडुरंगाजवळ काय मागायचं हे सांगतात. आता मज दृष्टी देई पांडुरंगा, हे पांडुरंगा मला आता दृष्टी दे, या जगाविषयी कळव आणि मला माझ्याविषयी मला कळून दे. ही दृष्टी मिळाल्यानंतर तुम्हाला कळतंय की या देहामध्ये आपण आपल्या जीवाचं सोनं करू शकतो, कल्याण करू शकतो, परमात्म्याला भेटू शकतो आणि या जन्मामध्ये आपण काय मुक्त होऊ शकतो. आपल्या या जन्मामध्ये आपल्यासाठी हा जो भवसागर आहे हा आटून जातो, संपतो, ऐलथडीच आटून जातो, मिथ्या होऊन जातो. हे तुम्हाला या जन्मामध्येच कळेल की नाही कळेल? कळतं ना. मग आता हा संसार जो हा जीव आहे तो मला साधक आहे का बाधक आहे? हा, साधक आहे. पण ते ह्याला वळण लावलं तर ना, कोणाला? शरीराला वळण लावलं तर ना. शरीर म्हणजे काय? तुमची सगळी इंद्रिय आहे ना, आणि हे दिसणारं शरीर कुडी, आणि या सगळ्याला जर तुम्ही वळण लावलं तर मग तुमचं सोनं झालं म्हणून समजायचं. आणि इतर लोक आता गाजावाजा करून नाचतात. काय येडे लोक आहेत, नाचतात बघ, डॅम 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 करून नाचतात की नाही? नाचतात, आहे ना.
होय, मनुष्यानं तर थोड्यापैकी आपण आहोत की नाही? एवढं तर निश्चित झालं का? थोडे, ते जे थोडे आहेत त्याच्यापैकी आपण आहोत की नाही? आता हे कशामुळे? कृपेमुळे ते कसं म्हणायचं? त्याच्यासाठी काय प्रमाण? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. है ना? आपणाला धन्य वाटतं की नाही सांगा? हे धन्य वाटणं महत्वाचं आहे ना? आपल्या जीवनाविषयी धन्यता वाटणं हे महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण पुरुषार्थ केला, गुरुला धुंडला, पुरुषार्थ केला, आपल्या सगळं याचं ज्ञान प्राप्त केलं, ही जी धन्यता आहे ना. पुढे तुकाराम महाराज आणखी वेळाला का म्हण, धन्य आम्ही जन्मा आलो, आहे ना. कोणाचे दास होतो? बायकोचे दास होतो, नवऱ्याचे दास होतो, मुलाचे दास होतो, सगळ्याचे दास होतो ना, है ना. सारे दास होसी संसाराचा कर, दुःखाचे डोंगर भोगावया. बरोबर आहे ना. आता आपण कोणाचे झालो? देवाचे दास झालो ना. दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झाले म्हणजे काय? त्याचं सगळं सुख आपणाला मिळणार ना, है ना. ज्याच्याजवळ सुखाची राशी आहे त्या राशीमध्ये थोडेकण आपणालाही मिळणार की नाही, आणि ती परमसुखाची राशी आहे. तर हे सगळं आपणाला कळणं महत्वाचं आहे. हे कळलं की आपल्या जवळ आपल्याला लागलेली जी भूत आहेत, कुठली भूत आहेत? आपल्याला लागलेली जी वेळ आहेत की मी दुःखी आहे, मी बाई आहे, मला त्रास होतोय, मला कोणीच विचारत नाही, मला कोणीच सन्मान करत नाही, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत है ना, या सगळ्या गोष्टी कुठे पळून जातात. समजलं ना? तुम्हाला कोणाची जरूर राहत नाही. समजलं ना? कोणाची जरूर लागत नाही. एकदा त्या देवाशी तुमचं नातं जडलं है ना, तुम्ही त्या देवाला पायाला मिठी घट्ट तुम्ही एकदा मारली की तुम्हाला जगाचं काही वाटेन असं होतं. जगातल्या कशाही गोष्टीविषयी तुम्हाला वाटेन असं होऊन जातं. सगळे कष्ट, सगळे त्रास संपून जातात. आता आपण याचं सार काढूया. सारांश, सर्व जीव देव स्वरूप आहेत आणि परस्परामधील भासणारा भेद औपाधिक असल्यामुळे, कल्पित असल्यामुळे मिथ्या आहे. युक्तीप्रमाणे कल्पित किंवा मिथ्या आहे. बरोबर आहे. असं यथार्थ जाणून नुसतं जाणून उपयोग नाही. एकदा जाणलं असं नाही, व्यवहारामध्ये आला पाहिजे, रोजच्या व्यवहारामध्ये आला पाहिजे. तसा दृढ निश्चय करून द्वेषरहित व निर्मत्सर व्हावे. कसं व्हावं? दोन गोड, द्वेषरहित और निर्मत्सर व्हावं. आता बघा, तुम्हाला सांगा, गे तुम्ही तुम्हाला कळलं म्हणजे काय, तुम्ही एकदम स्वतःसारखे सरळ व्हाल अशी आहे का गोष्ट? म्हणजे तुम्हाला कधीच राग येणार नाही असं होणार का? येणार ना. कधी जी सवय लागलेली आहे त्याप्रमाणे कोणाचा तरी तुम्ही द्वेष करणार नाही का? होणार आहे ना. प्रश्न आहे की त्या द्वेषाचं ताकद किती, शक्ती किती. द्वेष असा आहे की थोडा द्वेष असेल, तुम्ही जाऊन त्याची माफी मागितली की संपलं काम. काय मी असं बोलून गेलो, पण मला असं बोलायचं नव्हतं. जमलं तर तुम्ही माफी करा, है ना. आता तो माणूस जर शहाणा असेल तर समजून घेईल, नाही तर तो द्वेष करेल. पण द्वेष जो करणार आहे त्याचं फळ कोणाला? हे लक्षात येत आहे ना. द्वेष जो करणार आहे त्याचं फळ त्यालाच मिळणार. आणि तुम्ही जर द्वेषापासून दूर राहिलात तर त्याचं फळ कोणाला? तुम्हालाच. द्वेषापासून दूर राहिलात तर फळ कोणाला? तुम्हालाच. समजा चुकलात, रागावलात, तुम्ही काय बोललात, एखादी शिवी घातली, आणखी काय केलं, आणि तुम्ही जाऊन त्याची माफी मागितली की जमलं, हे मला असं करायचं नव्हतं, रागाच्या भरामध्ये झालं, पण मला माफी करा तुम्ही. जो तुम्ही सांगेल तुम्ही दंड द्यायला तयार आहे लागेल असं बोलल्यानंतर मग आता काय करणार? आता त्यानेही द्वेष काढून टाकला पाहिजे की नाही? त्याने द्वेष काढला नाही तर फळ कोणाचा? त्याला. आणि तुम्ही द्वेष तुमचा काढून टाकला तर त्याचं फळ कोणाला? हे लक्षात घ्या. हा व्यवहार
वेदांत ही काही कसरत नाही आहे, शैक्षणिक कसरत नाही, शैक्षणिक सिद्धांत नाही आहे. तर व्यवहारामध्ये आपणाला सुखप्राप्तीचा सरळ आणि सोपा उपाय आहे. हे लक्षात येतंय का? चला मग पुढे. हे द्वेषरहित व निर्मत्सर व्हावं. अद्वेष्टा सर्वभूताना, लिहा या ठिकाणी. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणेवच. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच. निर्ममो निरहंकारी सम दुःख सुख क्षमी. शिकवलंय ना? शिकवलंय की नाही? आहे ना? शिकवलंय का नाही शिकवलंय? तेच तरी इथे आहे ना. अद्वेष्टा सर्वभूतानां, सगळ्या भूत प्राणीयांचा कोणाचाही द्वेष करणारा हा असत नाही हा, है ना. मैत्र म्हणजे सगळ्यांची मैत्री करतो, सगळ्याच्या विषयी करुणा असते, निर्दय असत नाही हा. हा, डुकर गटारामध्ये पडलाय तर काय करेल तो? डुकर गटारात पडलाय तो काय करेल? त्याचा तंगड धरेल आणि बाहेर फेकून देईल. पण ते फटफट करून चिखल ओढेल आणि त्याची काय सफेद कपडे घाण होतील की नाही होतील परवा नाही करणार तो. त्याला समाधान काय? एका जीवाला वाचवलं. बरोबर ना? विहिरीत हरण पडलेलं आहे आणि तुम्हाला दिसलं, काय करणार तुम्ही? काय करणार? तिथून निघून जाल का? नाही. बोलवाल 4-4 जण, या रे या रे, या हरणाला आपण काढूया म्हणा. आता या ठिकाणी करुणा आहे तुमच्यावर, है ना. मग खाट आणाल, बाज आणाल, बाजाला 4 बाजूने काय सोल आणाल आणि मग त्याच्यावर हळू खाली सोडाल आणि त्याच्यावर ते उभं राहिलं कशावर? त्या बाजेवर. का मग 4 बाजूने धरून घेईन. यालाच म्हणतात आकाशाचे खांब. एका वेड्याला एका आशात थोडस याने बुद्धीने कमी असणाऱ्या मुलाला चिडवायचं म्हणून काय करायचं? आकाशाचे खांब काय असतात तुला माहितीये का? माहितीये का? आता त्याला काय म्हणणं? काहीच कळे ना. साधूने सांगितलं आकाशाचे खांब कोण? हे असतात, भुक्या असतील त्याला जेवण देणारी ती माऊली काय असते? आकाशाचे खांब आहे. म्हणून आकाश पडत नाही. प्यासा असेल त्याला पाणी आणून देणारी ती काय? त्याला काय म्हणायचं? आकाशाचे खांब. हा, विहिरीत पडलेल्या हरणाला सगळ्यांनी मिळून बाहेर काढून देणं. हरण असतं, वाघ असतात, चिते असतात, बिबटे पडलेले असतात, त्यांना धाडसाने बाहेर काढणारी माणसं असतात की नाही. मैत्र करुणेवच. निर्ममो ममता रहित, निरंकार अहंकार रहित, सुख समह दुःख सुख क्षमी. है ना. दुःख आणि सुखाला काय मानणारा? समान मानणारा. याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगतोय की दुःखामध्ये हायतोबा करायचं नाही आणि सुखामध्ये काय करायचं? थै थै नाचायचं नाही. दोन्ही वेळेला आपण तटस्थ राहायचं, कारण ही दोन्ही जाणारी आहेत. दुःख आलंय ना, मग आपल्या जीवाचं समाधान करावे. दुःख जाणार आहे, कशाला तू एवढं धरून राहिलायस का? जाणार आहे ना, जाणार आहे दुःख, आहे ना. बरोबर आहे की नाही? आता किती आपल्याला जीवाला किती शांती वाटते की नाही, समाधान वाटते की नाही. हे दुःखही काय होणार आहे? जाणार आहे. आणि सुखाच्या वेळेला सुद्धा थै थै नाचू नये, कारण हे सुख सुद्धा काय जाणार आहे? जाणार आहे. तर तटस्थ राहावं. तटस्थ राहिलं तर मनाचे क्षोभ होत नाही, शांत राहतं, बीपी वाढत नाही, है ना. आणि मरण्याची भीती कमी होते ना, है ना. सुख दुःख सम आणि क्षमी. कोणी काय अपराध केला तर जा बाबा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तसंच जा 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 वाटण जा, तुला माफ केलं. असं करून काय करावं? क्षम. तर भगवद्गीता उपयोगी आहे की नाही? जीवनामध्ये उपयोगी आहे की नाही? या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतंय की देवाच्यासाठी असतात, देवाच्यासाठी नाही, या आपल्यासाठी आहे. आपलं जीवन, लौकिक जीवन सुखी व्हावं, आपलं सन्मार्गावर राहावं, देवमार्गावर राहावं, याच्यासाठी असतं. चला पुढे जरा. जीव जडाचा भेद काय म्हटलंय?
जीव आणि जडाचा भेद आता आलाय, है ना. जीव जीवाचा भेद झाला, जीव जडाचा भेद झाला. जीव आणि पंचविषयादी जड भोग्य पदार्थ यामध्ये भेद जाणून जीवास भोग्य भोक्तृत्व भ्रांती होते. म्हणजे पंचविषय याच्या सत्यत्वाची कल्पना करून ते माझे भोग्य आहेत आणि मी त्यांचा भोगता आहे अशा भ्रमास प्राप्त होतो, है ना. कशामध्ये भेद आहे? जीव आणि जडामध्ये भेद आहे, ह्याचा विचार केला जातोय. ते जीव आणि हे जीव हा चेतन आणि जड म्हणजे हे सगळे पदार्थ, है ना, भोग्य पदार्थ, है ना. या भोग्य पदार्थ हे भोग्य आहे आणि मी यांचा भोगता आहे ना. हे सगळे माझ्यासाठी पाहिजे, है ना. ही जमीन माझी, हे घर माझं, हा रस्ता माझा, ही गली माझी. किती माझं 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 म्हणायला लागला की नाही. म्हणजे माझ्याच उपयोगाचं असलं पाहिजे, दुसरं कोणाला मी देऊ देणार नाही, असं जे म्हणणं असतं. याच्या म्हणून काय होतोय? रागद्वेष निर्माण होतात की नाही, भेदामुळे झाले ना. कशामध्ये? जीव आणि जडामध्ये. जड म्हणजे पांचभौतिक विषय, जड भोग्य पदार्थ यामध्ये भेद जाणून जीवास भोग्य भोक्तृत्व भ्रांती होते. जीवाला काय होतं? मी भोगताय आणि हे माझे भोग्य आहे, हे ना. आज मुख्य का, आज सगळ्या जगामध्ये काय चाललेलं आहे? सगळी नाती बदललेली आहेत, आहे ना. सगळेजण मी भोगताय, मी भोगण्यासाठी आलेलो आहे, मी भोगणार आहे, खूप भोगणार आहे आणि सगळे पदार्थ हे माझे भोग्य आहेत, है ना. हे एकदा तुमची दृष्टी झाली की सगळ्या पदार्थाकडे तुमची दृष्टी कशी होते? वापरा आणि फेकून द्या. काय होते? ते वापरा आणि फेकून द्या. या भोग्य आणि भोक्तृत्व या भ्रांतीमुळे आज जे काय सगळे शहरामध्ये खेड्यापाड्यामध्ये जे काय तुम्हाला सगळे त्रास क्लेश आणि जे उपाध्या दिसत आहेत ते या भ्रांतीमुळे. कुठल्या भ्रांतीमुळे? हा, मी भोगताय आणि हे सगळे माझे काय भोग्य आहेत. या भोगता आणि भोग्य या भ्रांतीमुळेच काय होत आहे? हे तुमच्या जीवनामध्ये कष्ट त्रास हे येऊन जातात. आता स्त्रीला काय, लग्न झालेल्या स्त्रीला काय म्हणतात? काय म्हणतात? हा हा नाही, अर्धांगी. काय म्हणतात? काय म्हणतात? अर्धांगी. म्हणजे हा अर्धांग आहे आणि ती पण अर्धांग आहे ना. संपूर्ण अंगाचा भाग हा अर्धा आणि तो अकर आहे. जसं नंतर रथाची 2 चाकं असतात, आहे ना. त्याच्यामुळे तर पुरुषाने स्त्रीला काय म्हणून सन्मान केला पाहिजे? ती माझी अर्धांगी आहे म्हणून, आहे ना. आणि स्त्रीने पुरुषाला काय दिलं पाहिजे? हे माझा अर्धांग आहे, असंच म्हटलं पाहिजे की नाही? बरोबर आहे ना. तर स्त्रीचा सन्मान काय म्हणून केला पाहिजे? अर्धांग. पण ज्यावेळेला आजच्या काळामध्ये सगळं जग भोगता आणि भोग्य ह्याच्यामध्ये विभागलं गेलेलं आहे, तर स्त्रीला सुद्धा काय होत आहे? भोग्य तुम्ही मानल्यानंतर मग आजचे लिव्ह इन रिलेशन वगैरे या गोष्टी ज्या येतात, लग्न न करता कुठल्याही स्त्री बरोबर राहणं, लग्न व्हायच्या अगोदरच फेराफेरी करणं, या सगळ्या गोष्टी काय होतात? ह्याच्यामुळे होतात. हे लक्षात येत आहे. आज जे सगळे जे उभे राहिलेले क्लेश त्रास हे कशामुळे? या भ्रांतीमुळे. कुठली भ्रांती? भोक्तृ भोग्य भ्रांती. म्हणजे पंचविषय याच्या सत्यत्वाची कल्पना करून का पाचीचे 5 विषय कसे आहेत? हे सत्य आहेत, म्हणजे खरेच आहेत असे मानून ते माझे भोग्य आहेत आणि मी त्या भोगाचा भोगता. अधोरेखा करा. काय काय गोष्टी मानाव्या लागतात? 5च्या 5 विषय काय आहेत? सत्य आहेत. जड पदार्थ जे आहेत, पंचविषय आहेत, रूप रस गंध स्पर्श आणि शब्द, हे 5 विषय काय आहेत? हे सत्य आहेत.
आणि ते माझे भोग्य आहेत आणि मी त्यांचा भोगता आहे. हे एकदा तुम्ही भ्रांती झाली, अशा भ्रमास प्राप्त होते. मग भोग्य सुखाच्या आशेने विषयासक्तीमुळे नाना तऱ्हेच्या विषय प्राप्तीच्या मागे एक सारखा धावत सुटतो है ना. सुखासाठी तो नुसता धावत धावत सुटतो, सारखी धडपड चालू असते. किंबहुना इंद्रिय सुख देह सुख मिळवण्यासाठी आजन्म कष्ट सूचित असतो. अधोरेखा करा. कशासाठी? आयुष्यभर कशासाठी कष्ट करत असतो? इंद्रिय सुख आणि देह सुख मिळवण्यासाठी है ना. एक लग्नाची बायको पुरी होत नाही, दुसऱ्या लोकांची बायकांशी संबंध ठेवणारे आजकाल ज्या परिस्थिती झालेल्या आहेत, आपणाला त्याचं उच्चारणही करावं असं वाटत नाही, अत्यंत किळसवाणा वाटत असतात. कारण कौटुंबिक संबंध जे आहेत है ना, पत्नी पत्नीच असते ना, तिला धर्म लावण्याचं काय जरूर नाही ना है ना. काय जी धर्मपत्नी असते, विवाहाने झालेली पत्नी असते, तीच पत्नी असते ना. तिला धर्मपत्नी असं लागण्याचं काय विशेषण लागण्याचं काय गरज नाही ना. पत्नी म्हणजेच विवाह देव ब्राह्मणाच्या साक्षीने आपण जिला जवळ केलेली असते, पती पत्नी हे नातं केलेलं असतं, तीच पत्नी असते ना है ना. ती धर्मपत्नी असं विशेषण लागण्याची जरूर नाही. जी पत्नी नसते म्हणजे विवाह जिच्याशी केलेला नाही, ती पत्नी असत नाही है ना. तिच्यासाठी वेगवेगळी नावं आहेत है ना. इंद्रिय देहसुख मिळवण्यासाठी आजन्म कष्ट शोषित असतो. त्या भोग्य वस्तूपासून हवेच्या मार्गाने लाभेल त्यावेळी जुळेल त्या प्रकाराने शक्य तेवढे विषय सुख आपल्या पदरी ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे ना. या ठिकाणी सुखाचं काय आहे? सुख कसलं असलं पाहिजे? सुख कसं असलं पाहिजे? कशासारखं असलं पाहिजे? रातराणीच्या सुगंधासारखं असलं पाहिजे है ना. सहज तुमच्या नाकामध्ये जाणार जसा रातराणीचा सुगंध असतो, तशा तऱ्हेनं सुख कसं आहे? सुख सहज मिळालं पाहिजे ना. पण इथे सुख नाही आहे. मला सुख नाही मिळालं तर मी ओरबाडून घेणार. काय ओरबाडून घेणार? काय वाटेल ते करेन, कसंही करून. हो बघा, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता है ना, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता ना, मग ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, जो तुमचा प्रेमी आहे, त्याच्यावर तुम्ही प्रेम करता, कधी कधी म्हटलं जाईल, ज्याच्यावर त्याच्यासाठी तुम्ही तुमचा जीव ओवाळून टाकायला तयार असाल त्यावेळेला ना. बरोबर आहे ना. काय जो प्रेमी असतो तो समोरच्या माणसाचा जीव घेत नाही ना है ना. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करत बसतात, प्रेमाचा आणाभाका करत बसतात आणि काय करतात, ती मोठी झाली, परीक्षा दिली, ती आता कोणीतरी मोठे होणार आहे, कलेक्टर वगैरे होणार आहे, डोंगरावर घेऊन जातो आणि काय कड्यावरून ढकलून देतो, खलास. लांडगे तिचे सगळे अवयव फाडून बिडून खातात. आता याला प्रेम म्हणायचं का? याला काय म्हणायचं? मला भोगता येत नसेल तर मग त्याला मारून टाकणार. बरोबर आहे ना. तर याला काय म्हणायचं? भोग्य भोक्तृवाद. हे सगळे पंचविषय कसे आहेत? सत्य आहेत. एक ते माझे भोग्य आहेत आणि मी त्यांचा भोगता आहे. ही काय ती भ्रांती असते. चला पुढे चला. शेवटी सुखार्थ विषयाकडे झालेली प्रवृत्ती, भोग्याच्या प्राप्त केलेली सारी खटपट परिणामी व्यर्थ ठरते व दमून थकून केवळ क्षीणच पदरी पडतो. बरोबर आहे ना. आपण यात्रेला जातो, बरोबर आहे ना. यात्रेला जातो त्यावेळेला सात्विक पदार्थ आपण खायचे असतात की नाही? सात्विक पदार्थ काढतो. आपल्या शेतकऱ्याकडे काय आहे? सकाळला काहीतरी कुरडया, पापड्या, शेंगदाणे असं खायचं आणि 10 वाजता काय करायचं? जेवायचं.
जमलं तर दुपारी 2-3 वाजता जेवायचं आणि रात्री असं 3 वेळेला जेवण असतं, बरोबर आहे. याच्यामध्ये तो काही खात नाही. पण ही जी शहरातली मंडळी आहेत ही काय उठता बसता केव्हाही काहीही खात बसतात. आणि विशेषतः ही काय करतात, ज्या वेळेला तुम्ही प्रवासाला निघतात त्यावेळेला काय जे दिसेल त्यावेळेला शेंगदाणे मिळाले, पापड्या मिळाल्या, दुसरं काय मिळालं, हे मिळाले, केळीची चिप्स मिळाल्या, आणखी काय मिळालं, बटाटा वड्या मिळाल्या, इडल्या मिळाल्या, खात बसतात, संबंध खात बसतात. आणि शहरातली माणसं तर नुसतं मचा 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 काय जिथे दिसेल त्या ठिकाणी खात असतात. म्हणजे भोग्य ना अतिरेक, भोग्य सुखाचा अतिरेक झाल्यानंतर ते सुख तुम्हाला पचू शकणार नाही, आहे ना. शरीराला किती वेळेला जेवणाची आवश्यकता असते? 2 वेळेला. मी सध्या 2 वेळेला भागवतोय काम. किती वाजता? 2 वेळेला जेवणाची भूक लागते. त्यावेळेला 10:30 वाजता, 9 वाजता, 10 वाजता एकदा त्याला कोंबा पेट्रोल टाका की संध्याकाळला परत 5:30 वाजता ते बुक करेल, त्यावेळेला 5:30 वाजता टाका. हे टाकलं का तुम्ही स्वस्थ राहता. व्यायाम करत राहा, शरीराला व्यायामाची आवश्यकता असते, व्यायाम करत राहा, मग तुम्ही सुखी राहतात. पण सबंध दिवसभर आता साधू संत आल्यानंतर एवढा त्रास असतो, तुम्हाला वाटतं की साधू संत म्हणजे सुख असेल, यांना फुकट बसून सगळं मिळत आहे, असं नाही. आता ती याने काय आणलं, टरबूज आणलं, मग तिने काय आणलं, नारळाचं पाणी आणलं, मग तिने काय आणलं, द्राक्ष आणलं, मग तिने काय आणलं, घरून पापुडे आणलं. आणि सगळं तुम्ही खा बरं का स्वामीजी, तुम्ही खावा बरं का स्वामीजी, तुम्ही खा बरं का खा. आज तो खाईल किती आहे? ज्या वेळेला खायचं होतं त्यावेळेला मिळत नव्हतं, ज्या वेळेला मिळतंय त्यावेळेला आता खाता येत नाही, अशी परिस्थिती होते. मग काय करायचं? तुमच्याकडे फळाचा एवढा डोंगर झालाय, मग तुम्ही काय करणार? अरे रस करण्याला देखील लिमिट आहे की नाही, हे ना. किती 5-10 फळाचा रस कराल ना. मग तुम्ही काय करा, सगळ्या पोरांना ज्यांना मिळत नाही त्यांना वाटून टाका ना. साधं आहे, करुणा असली पाहिजे ना, तुम्ही वाटून टाका. मग तुम्ही आहात त्याच्यावरचा भोग्यात, हे सगळं माझं आहे आणि मीच खाणार असं ठरवलं तर तुमचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर आहे ना. तेव्हा ही भ्रांतीपासून आपण जर वेगळं राहिलो आणि दयावंत कृपाळू राहिलो तर मग तुम्ही काय होता, तुम्ही खऱ्या अर्थाने संत होतात. तुम्हाला सगळ्यांना खाऊ, दुसऱ्याला आलेल्याला खाऊ, मुलाला खाऊ, लेकरं आली त्यांना काहीतरी खाऊ दिलं, करत सांगण्याचं काय, कुठं सांगताय? पंचविषय खोटे आहेत, हे ना. त्यांना सत्य मानलंय, ते माझे भोग्य मानलायत आणि मी त्यांचा भोगताय असं मानल्यानंतर काय येणार? तुमच्या शरीराला दुविधाच येणार. शेवटी सुखार्थ विषयाकडे झालेली प्रवृत्ती, भोग्याच्या प्राप्त केलेली सारी खटपट परिणामी व्यर्थ ठरते व दमून थकून केवळ क्षीण व पदरी पडतो. काय पडतोय? रम्य सुखा. क्षीणाच्या विषयी कुठे आलंय का? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. हा भाग गेला, पुढे काय गेला? क्षीण गेला, अवघा झाला आनंद. हे आपलं अनुभूती आहे ना त्यांची. भाग गेला, क्षीण गेला. परमेश्वराच्या पायाला मिठी मारली, परमेश्वराचं दर्शन घेतलं की मन देखील शांत होऊन जातं, भोगही जातो, भागही जातो आणि क्षीणही संपून जातो. अवघा तुमच्या जीवनामध्ये काय होतोय? तर आनंदाचा स्रोत कुठे आहे? संसारामध्ये आहे का परमेश्वरामध्ये आहे? हे समजून त्याचा निश्चय करणं आवश्यक आहे. नुसता निश्चय करणं आवश्यक नाही, ते आपल्या जीवनामध्ये अनुभव करणं आवश्यक आहे. पुढे चला. रम्य सुखाच्या, चिरशांतिमय सुखाच्या आशा सर्व काय ठरतात? दुराशा ठरून जीवनाची एक शोकांतिकाच होते. आत्महत्या करतो तो माणूस. शेवटी काय करतो तो? आत्महत्या करतो. मोठी फौजदारी, मोठी काय फॉरेस्टची, वन खात्याची अधिकारी झालेली आहे, पण काय करते? ज्येष्ठ अधिकाऱ्याबरोबर भांडण होतं, मग काय करायचं?
स्वतःलाच गोळी मारून घेऊन गेले. कमाल आहे ना. कोट्यवधी रुपयाचे पैसे इन्कम येणाऱ्या संस्थेची ही प्रमुख आहे ना, शीतल आमटे म्हणून आहे ना. दुसऱ्या ट्रस्टी बरोबर भानगड झाली, काय झाली, मग काय केलं तिने? स्वतः विष घेतलं, इंजेक्शन घेतलं, काहीतरी मरून गेले. किती शिकलेली, MSc PhD अशी काय काय झालेली. आता यानं काय, ह्यांच्या विद्येमध्ये बळ नाही आहे ना. आणि एक साधी खेड्यातली अडाणी स्त्री आहे ना, काय करते, नवरा काय व्यसनी बनून दारू पिऊन फाशी घेऊन मरून गेला, तर ही फाशी घेते का? नाही घेत. मग काय करते, 10व्या दिवशी श्राद्ध करते, 11व्या दिवशी कंबर बांधून काय करते, हातामध्ये काय घेऊन जाते, वेळा घेऊन जाते, खुरपून टाकते. सगळं ती काय करते, सगळी शेती आपल्या हातामध्ये घेते, मुलींना शिकवते, मुलांना शिकवते, दिराबरोबर चांगल्या रीतीने नातं राखते, सासू सासऱ्यांना सांभाळून राहते, भावकीमध्ये कुठे असेल त्यावेळेला मदतीला जाते. सावकाराला सांगितलं तू काय हे काय करू नको, मला त्रास देऊ नको, मी तुझं सगळं कर्ज भरून टाकतो. आलेलं धान्य वगैरे सगळं विकून, सोयाबीन विकून त्या सावकाराचं कर्ज भरून टाकलं. ज्या वेळेला काही कष्ट पडलं त्यावेळेला दुसऱ्याच्या शेतावर गेले, ही काम केलं, सगळं केलं, अडलं पडलं, कोणाच्या चटण्यात करणं, पाणी भरून देणं, सगळ्या करून पैसे मिळत गेले, रोजचा खर्च भागवत गेली. शेतामध्ये माळवं लावलं, माळवं केलं, ते विकलं, काय केलं, सारखं ती अशी कष्ट करत राहिली. आणि नवऱ्यापेक्षा, नादान नवऱ्यापेक्षा हिने काय केलं, पराक्रम केला. अशा स्त्रिया मिळतात की नाही, दिसतात की नाही, भेटतात की नाही, भेटतात की नाही. नवरा निघाले, पण ह्या कशाने सुजाण निघाला की नाही. आणि त्यांनी सगळं कर्जही फेडून टाकलं. सासू सासरे भावकी सगळ्यामध्ये चांगलं नातं ठेवलं, गावाशी चांगलं नातं ठेवलं, सगळ्याला ती पट्टी देत असायची, सगळ्या याच्यामध्ये भाग घ्यायची, सगळ्या सप्ताहामध्ये सेवा करायची, सगळी करायची. अशी ना दिसतात की नाही. मग चांगलं माणूस कसं बनतं, हे भोग्य आणि भोक्तृत्व हा भाव आला तर तुम्ही हैवान बनता. कोण बनता? राक्षस बनता. ठीक आहे. आणि हा भाव तुम्हाला गेला आणि तुम्ही परत परमात्म्याशी एकत्व मानायला लागलं, तुमच्यामध्ये काय येते? सात्विकता येते. काय येते? सात्विकता येते. चला, तुमच्या जीवनाची शोकांतिका होत नाही, तुम्ही आत्महत्याच्या कडेवर येत नाही, तुम्ही आत्महत्या करत नाही, तुमचा सर्वनाश करत नाही, कोणाला तुम्ही मारत नाही, कोणाची हत्या करत नाही. बरोबर आहे होते. असा एक पाठ शिवणीचा खेळ चालू असतो. आपण सुखाच्या पाठीशी लागतो पण सुखलाभ होत नाही, आणि आपल्या पाठीशी दुःख लागले असून दुःखाने मात्र आपणास धरले आहे. आपण सुखाच्या पाठीशी लागतो पण सुख दूर दूर पळत जातं. आपण धावतो, हे ठीक आहे ना, धावतो, श्रम आपल्याला होतोय, पण आपल्या पाठीमागे कोण धावत येतंय? दुःखच धावत येतं, आणि दुःखच आपल्याला काय करत बसतं, धरत बसतं. ज्याच्या पाठीमागे आपण धावत होतो ते दूर, कोसभर दूर गेलेलं आहे, आणि ज्याच्यासाठी आपण धावत होतो ते दुःखाने आपल्याला काय केलेलं आहे, घेरून टाकलेलं आहे. असा अनुभव लोकांना येतो. कधी 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 पंचविषय सत्य आहेत आणि ते माझे भोग्य आहेत आणि मी त्याचा भोगता आहे असं मानलं तर सुख हे मृगजळ ठरल्याशिवाय राहत नाही. दुःखाने मात्र आपण धरले आहोत. आपण सुखाशा दुराशा ठरूनही सोडित नाही. सुखाशा ही सुखाशा नाही आहे, ही दुराशा आहे. तरीही आपण त्याला सोडत नाही व दुःखही आपणास सोडित नाही. आपण सुखाच्या आशेला धरून राहतो, सुखाच्या आशेला सोडत नाही, पण दुःखही आपणाला सोडत नाही. लक्षात येते का? सुखाच्या आशेला आपण धरून राहतो, नको त्या गोष्टी आपण करत राहतो. इथे ही घटना झालेली होती, बोलणं योग्य नाही आहे. व्याजही गेलं आणि काय केलं, मुद्दलही गेलं. लक्षात येते का? सुखासाठी आपण काय काय पणाला लावतो, है ना.
सुखासाठी आपण काय काय करतोय, पण ते सुख म्हणजे व्याज. पण ज्याच्यावर आपण लावलं होतं तेही गेलं आणि व्याजही गेलं. अशी परिस्थिती तुम्ही उदाहरणं तुम्हाला दिसतात की नाही? दिसतात की नाही? व्याजही गेलं, मुद्दलही गेलं. असंच होतं की नाही होतं? सुखाचाही काय दुराशा, आणि तुमच्या पाठीमागे काय लागतंय? दुःखच पाठीमागे लागतं. आणि यातच आयुष्य संपल्यामुळे अंत होतो. या आशा वासना तशाच राहतात. या वासना संघामुळे पुन्हा जन्म परंपरा भोगावी लागते, है ना? पुन्हा तुमच्या वासना राहिल्या ना, भोगामध्ये तृप्त झाले नाही ना, म्हणून या कुठल्याही परिस्थितीत हट्टाने आग्रहाने तुम्हाला काय करावं लागेल? काय प्राप्त करावं लागेल? या जन्मात धन्यता प्राप्त करावी लागेल. काय काय धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. हा भाव तुमच्या हृदयामध्ये जागला पाहिजे. हा निश्चय तुमचा झाला पाहिजे. आणि हा निश्चय नाही झाला तर काय हे मिळालं नाही ते मिळालं, या वासना तुमच्या पाठीमागे राहणार. या वासना तुमच्या राहिला, या वासना बीज आहे. त्याला पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला जन्म मिळून अंकुर मिळाल्याशिवाय राहणार नाही. वासनेचा संग होय अंतकाळी, तै तपोबळी जन्म धरी. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? स्मरण कशाला करावं? त्या परमेश्वराचं स्मरण करावं, आहे ना? आणि तुम्ही तुमच्या बहुतेक जमीन जाते, माझं हे भेटणार नाही, माझे नातेवाईक जातात, असं स्मरण करत राहिलं तर काय करणार? सांगा, काय करणार आहे? तर तुम्हाला परत जन्म घ्यावा लागणार ना. पण तुम्ही रामकृष्ण हरी फोटो विठ्ठलाचा समोर ठेवला आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप करत 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 गेला तर अंतकाळामध्ये जे तुम्ही स्मरण केलंय त्याचाच तुम्ही जन्म होणार ना. बरोबर आहे ना? हे सगळे संत आपल्याला हे सांगतात ना. तो माझ्या भावाला प्राप्त होतो, तो जन्माला प्राप्त होत नाही. तर मद्भावम म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. अंतकाळाला सुद्धा स्मरण कसं करावं? मग तुम्ही सगळ्यांनी काय करणार? सांगणार काय करणार? मी मरायच्या वेळेला कोणी रडू नये सांगशाल का तुम्ही? सगळ्यांना सांगू शकता का? मला मरण येणारच आहे, प्रत्येकाला मरण येतं, मला आहे. मी मरायच्या वेळेला तुम्ही कल्लोळ करायचा नाही. पोरांना पोरींना सगळ्यांना सांगायचं कल्लोळ करायचं नाही. भगवद्गीता म्हणा, आहे ना? विष्णू सहस्रनाम म्हणा, भजन करा, काहीतरी करा, काहीतरी करा. देवाचं नाव घ्या. माझं ज्या वेळेला जीव जातोय, अर्ध जातोय, नाही जातोय, अशा वेळेला मी असेन त्या अवस्थेमध्ये मला भगवंताचं नाव स्मरणच करा. तुमचा तो कल्लोळ मला नका ऐकू. असं तरी तुम्ही तुमच्या लोकांना सांगू शकतात की नाही? मी सांगून ठेवलेलं आहे. मी सांगून ठेवलेलं आहे. या लोकांना सांगून ठेवलं आहे. बिलकुल रडायचं नाही, बिलकुल कल्लोळ. काय करायचं? भगवंताचं नाव घ्यायचं, प्रार्थना करा, भगवद्गीता म्हणा, विष्णू सहस्रनाम. पुढे चला. त्या आशा वासना तशाच राहतात. त्या वासना संघामुळे पुन्हा जन्म मरण परंपरा भोगावी लागते. ती लागतच. भोग्य भोगता याविषयी ते जसे आहेत त्या उपाधीनेच आहेत. ते भोगता आणि भोग्य हे उपाधीनेच आहेत. आपल्या जसे दिसतात तसे ते सत्य आहेत. या समजुतीने या विषयांपैकी त्या भोग्याविषयी सुखसाधनतेची बुद्धी होते. त्यापासून सुख होईल या आशेने त्या विषयाशी आसक्त होतो आणि या भोग्याविषयी दुःख साधनतेची प्रतिकूल बुद्धी होते. काय? त्याच्याविषयी तिरस्कार वाटून त्या विषयाकडे फिरकण्याचीही बुद्धी होत नाही. पण तो भ्रम होय. याविषयी श्री भगवान सांगतात, न रूपमस्य तथोपलभ्यते.
रूपम अस्य इह तथोपलभ्यते. जशा तऱ्हेने हा संसार वृक्ष, जशा तऱ्हेने आपल्याला हा संसार रूप वृक्ष जशा तऱ्हेने दिसतो तसा तो वास्तव नाही. तो दिसतो कसा, वाटतो कसा, सुखकारक आहे म्हणून. त्याच्यासाठी संतांनी काय सांगितलेलं आहे? हा सुखकारक आहे का दुःखकारक आहे? काय सांगितलेलं आहे? सुख पाहता दुःख दुःख आभाळा एवढे पर्वता एवढे जे असेल ते हे साधू संतांनी शिकवलेलं आहे ना. मग शिकवलेलं आहे ते या शिकवणुकी आपण विसरतो का, हे महत्वाचा भाग आहे ना. भोग्य भोगता बाहेरच्या विषयामध्ये आपण भोग्य दृष्टी केली आणि मी त्यांचा भोगता आहे, ही भ्रांती जर आपण हृदयाशी दृढ धरून राहिलं तर आपल्या वाट्याला दुःखाशिवाय दुसरं काहीही येणारच नाही, काहीच येणार नाही. याच्यामध्ये काय, हे विषय भोग्य पदार्थ काय, सुखाचे साधन आहे. हे काय भोग्य विषय काय, सुखाचे साधन आहेत. त्याविषयी आसक्त होतो आणि ज्या भोग्याविषयी दुःख साधनतेची प्रतिकूल बुद्धी होते त्याविषयी तिरस्कार वाटून घेतो. आतमध्ये तुम्हाला काय आलं, साप दिसला तर भोग्याविषयी काय आला, तुमच्या मनामध्ये तिरस्कार आला की नाही आला? तिरस्कार वाटून त्या विषयाकडे फिरकण्याची बुद्धी होत नाही, पण तो भ्रम होय. त्याविषयी श्री भगवान सांगतात, हे विषय सुखाचे साधन आहेत आणि दुःखाचे साधन आहेत. या दोन्ही गोष्टी काय आहेत? भ्रम आहेत. सुखाचं साधन आहे त्याच्यामुळे आसक्ती होते, दुःखाचं साधन आहे त्याच्यामुळे काय होतो, द्वेष होतो. आणि दोन्ही गोष्टी काय, आसक्ती आणि द्वेष, राग आणि द्वेष, हे दोन्ही काय तितकेच तिरस्कार आहे, तितकेच काय करणार, दूर ठेवण्याजोगे आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जसे जगतादी संसार पंचविषय इत्यादी दिसतात, म्हणजे परमात्मा स्वरूपामध्ये जग हे संपूर्ण जग उभारलेलं दिसतं आहे ना. परमात्मा मध्ये हे संपूर्ण जग परमात्माला ग्रासून उरल्यासारखं आपल्याला वाटतंय. हे पंचविषयाचं, त्याच्यामध्ये केवळ 5 विषय असतात, इत्यादी दिसतात. तसे ते सत्यत्वाने उपलब्ध होत नाहीत, पण ते दिसतात, पण ते सत्य रूपाने उपलब्ध होत नाहीत. असे असताना भोग्य भोगत्यास सत्य समजून, भोग्यही सत्य आहे भोगताही सत्य आहे समजून त्या विषयापासून सुख होईल, अर्थात विषय प्राप्ती व सुख यांच्यात साध्य साधन भाव वस्तुता नसून तो आहे. भ्रांती काय, भ्रांती काय, सुख हे साध्य आणि त्याचं साधन कोण, विषय भोग्य. बरोबर आहे. भोग्य पदार्थ आणि सुख याच्यामधला कुठला संबंध, साध्य साधन संबंध. हे सुखाचं, सुख हे माझ्या जीवनाचं साध्य आहे आणि हे काय त्याचं साधन आहे. ही खरं म्हणजे काय भ्रांती आहे. हे विषय हे कधीच सुखाचे साधन नाही आहे. भोग्य भोगत्या सत्य समजून, भोग्य विषय हे पण सत्य आहे आणि भोगता हा पण काय सत्यच आहे. त्या विषयापासून सुख होईल, अर्थात विषय प्राप्ती व सुख यांच्यात साध्य साधन भाव वस्तुता नसून तो आहे. काय हे 5 विषय आहेत, 5 विषयही मिथ्या आहेत म्हणून भोग्यही मिथ्या आहे. आणि ह्यांचा मी भोगता आहे, तो भोगता तुम्ही मानतात, हे भोग्य आहेत म्हणून भोगतायत. भोग्य मिथ्या झाल्यानंतर भोगता पण मिथ्या होतो. तेव्हा भोग्य आणि भोगता आणि दोघांमधले असणारा भोग्य भोगता संबंध, या तिन्ही गोष्टी काय आहेत, खोट्या असताना देखील आपण त्यांना काय मानतोय, सत्य मानतो. हे भोग्य सत्य आहे, मी भोगता सत्य आहे आणि या दोघांमधला भोग्य भोगता संबंध हा पण सत्य आहे. या तिन्ही गोष्टी सत्य मानल्यामुळे आपणाला काय होतोय, दुःखाला आपण प्राप्त होतो. या समजुतीने आणि या समजुतीच्या पोटी निर्माण होणाऱ्या तीव्रतम सुखेच्छेने प्रेरित होऊन जन्मल्यापासून मरेपर्यंत सुखासाठी प्रयत्न करून
शेवटी परिणामी दुःख एक, नंतर अतृप्ती, अप्राप्तांत कौतुक व प्राप्त विषयाविषयी अनादर. क्या? अप्राप्त विषयाविषयी कौतुक आणि प्राप्त विषयाविषयी अनादर होऊन तुमच्या वाट्याला काय येते? दुराशाच येते. कितीही तुम्हाला सुखाचे विषय असून देत. हे बघा, ज्यावेळेला तुम्ही पायी चालत होता तेव्हा ओढला जाण्यासाठी तुम्हाला काय वाटत होतं? एक सायकल मिळाली असती तर बरं झालं. रोज 5 किलोमीटर चालावं लागतं, श्रम काय होतील? कमी होतील, है ना. सुदैवाने कोणीतरी सायकल, ही घ्या सायकल, तुम्हाला सायकल पाहिजे, सायकल आणून देतो. बरोबर आहे. सायकल आणून दिल्यानंतर बाकीचे लोक मोटरसायकलीने जातात. मी सायकल चालवत जातोय, पायडल मारत मारत मारत, आणि बाकीचे ढुर करून काय करतात? मोटरसायकलने जातात. आता त्याच्याविषयी द्वेष निर्माण होतो की नाही? आपल्याविषयी मी कसला दुर्भाग्य, मला सायकल आहे, त्याला बघा कशा तर मोटरसायकल मिळाली. तर देव म्हणतो की जा, तुलाही कोणीतरी मोटरसायकल देतील. कुठलं तरी ही आली, हप्ता आला कुठला तरी, 20-25 हजार रुपये मिळाले, त्याने सेकंड हँड मोटरसायकल घेतली. त्याच्यासाठी पेट्रोल वगैरे भरायला लागलं. आता शांती झाली पाहिजे की नाही? मोटरसायकलने रोज जायला लागलं, होय ना. मोटरसायकलने रोज जायला लागला, दुधाबिधाचं उत्पन्न वाढलं, आणखी उत्पन्न, शेतातलं उत्पन्न वाढलं, तर त्याला वाटायला लागलं हे मोटरसायकलचं काय करायचं? त्याच्यापेक्षा बाकीच्या सगळ्या लोकांजवळ घरोघर गाड्या आलेल्या, माझ्याकडे सुद्धा गाडी यावी, जाऊ देत, उत्पन्न होते. ह्याची काय केली? अर्धी जुनी पाणी 4 लाखामध्ये 5 लाखामध्ये 4 चाकी पण घेऊन गेला. आता 4 चाकीतून रुबाबामध्ये फिरायला लागला. आता 4 चाकी मिळाली ना, मग आता आनंद व्हायला पाहिजे की नाही? अहो, रस्ता किती खराब आहे, खड्ड्यामध्ये किती त्रास होतो. तोपर्यंत त्याचं उत्पन्न वाढलं, ऊस वाढले, राजकारणामध्ये गेला, सगळं गेला, आमदारकीची स्वप्न पडायला लागले. मग आता त्याला काय वाटायला लागलंय? आता फॉर्च्युनर घ्यावी असं त्याला वाटायला लागलं. किती त्यांची ऐपतही वाढली. किती वाढली? 25 लाख. हे फॉर्च्युनर घेण्या इतकी त्याची ऐपत वाढली. आता हे किती चालणार? मग फॉर्च्युनर पाहिजे, मग स्वतःचं काय चाललं? हेलिकॉप्टर पाहिजे, मग स्वतःचं विमान पाहिजे. याला कधी अंत आहे का? मला सांगा, या गोष्टीला अंत आहे का? नाही. आणि जर समाधानी असेल, सुख असेल, तर रोज सकाळला 1-1.5 भाकर मिळाली, संध्याकाळला 1.5 भाकर मिळाली, आणि गुंडाळाला काय मिळालं? कपडा मिळाला, बस आनंदात राहू शकतो की नाही राहू शकतो? राहू शकतो. मग हे सगळं जडजंबाल, हा सगळा प्रपंच आपल्या मनातूनच उभर येतो, बाहेर येतो की नाही येतो? आणि त्या खोट्या प्रपंचाच्या पाठीमागे आपण वेड्यासारखे धावत बसतो की नाही? आणि ती आपले काय असते? दुराशा असते, आणि दुःख दिल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. ज्याच्यावर जे जड पदार्थ आहेत, त्या जे प्रपंचामधले पदार्थ आहेत, त्या प्रपंचावर तुम्ही प्रेम कराल तर काय, मी पुन्हा पुन्हा सांगतो, ते तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. काय ते रडवल्याशिवाय राहणार नाही. प्रेम करण्यायोग्य एकमेव परमेश्वर आहे, परमात्मा आहे. त्याचा आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विना जीवा सुख नव्हे. ही गोष्ट आपण कायमची लक्षात ठेवावी. मग या भेदभ्रांती आपणाला काय छळतात, यांना आपण काय करू शकतो? बंद करू शकतो. प्रयत्न करून शेवटी परिणामी दुःख, अतृप्ती, अप्राप्ताचं कौतुक आणि प्राप्त विषयाचे अनादर. सायकल विषयीचा अनादर झाला की नाही? कधी? मोटरसायकल. आता ती सायकल पडून राहिली की नाही? अरे कोणाला दुसऱ्याला विद्यार्थ्याला द्यायची की नाही? नाही, पडून राहिली, खलास झाली, टायर गेला, हे गेला, सगळं गेलं. मग आता काय केलं? 4 चाकी आली तर मोटरसायकल पडून राहिली, आणि ही आली फॉर्च्युनर आली तर 4 चाकी पडून राहिली. देण्याचीही बुद्धी होत नाही कोणाला, बाबा तू घेऊन जा म्हणून, अशी बुद्धी होत नाही. तर या माणसाची काय होती? दुराशाच होते की नाही? मग काय? याच्यासाठी शहाण्या माणसाने काय करावं? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो.
ही कृतकृत्य तुका म्हणे कृतकृत्य झालो, इच्छेचे पावलो, इच्छिले ते पावलो, इच्छा केली ते पावलो. हा आपला निश्चय झाला पाहिजे. कधी? ज्या वेळेला वार्धक्यामध्ये आपण आलेलो आहे, मरणाच्या सन्मुख आपण होतोय, त्यावेळेला देवाच्या कृपेचा अनुभव आला पाहिजे. देवाने तुमचा स्वीकार केलेला आहे, देवाने तुमच्यावर दया दिलेली आहे, देवाने तुमच्यावर कृपा केलेली आहे, देवाने तुमचा स्वीकार केलेला आहे, हा तुम्हाला आंतरिक अनुभव आला पाहिजे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? हेच संत संग, संत समागमी, धरून या आवडी, करावी तातडी परमार्थीची. झालं एवढंच आज पुरे, दिसतही नाही काही, है ना? वेळही झाली.